माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, तुला जर ग्रो व्हायचंय, तुला वाटतंय की सगळं समाधान मिळून तुला जर तुझं काम करायचंय, एकतर पहिले हा हट्ट सोड की सगळं मीच करणार. सोपवायला शिक, विश्वास ठेवायला शिक. तुमच्या नवऱ्याला समजतंय की माझ्या बायकोनं सॅक्रिफाईस केल्या 9 वर्ष, तर आता माझी वेळ आहे, कारण तिची आयडेंटिटी नाही लूज झाली पाहिजे. मग त्यांनी तुम्हाला चान्स दिला. त्यानंतर तुमच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की तुम्हाला जिथं कळतं की इथं आई म्हणून मी जास्त जबाबदार पाहिजे, त्यानंतर तुम्ही सॅक्रिफाईस केला. मग करायचं काय हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला ज्यावेळी ती काम करत असते त्यावेळी पडतोच, की घर मॅनेज करून मी करणार कसं. आणि याच्यात खरंच घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. हो. म्हणजे आजकाल मी मुलींबद्दल बोलते, सगळ्याच मुली असं नाहीत असं नाही. पण तुम्ही जर म्हणताय की आम्ही आता काय म्हणतात, आम्हाला फ्रीडम पाहिजे, आम्हाला इंडिपेंडन्स पाहिजे वगैरे वगैरे, आम्ही जॉब करणार वगैरे, पण ज्यावेळी लग्नाची वेळ येते त्यावेळी तुम्ही त्याच्यावर सगळी जबाबदारी कसं काय टाकून मोकळे होता की त्याचा फ्लॅट असला पाहिजे. गृहिणी असो किंवा ती वर्किंग वुमन असो, प्रत्येक बाईला ही सवय असते की मीच सगळं करणार, ते नीटच झालं पाहिजे, घरातलं सगळं व्यवस्थित मीच करणार. जेव्हा तुमची सासू तुमच्यासाठी काही चांगलं करते ना, ती कृतज्ञता व्यक्त करणं पण महत्वाचं आहे. मग तो 2 शब्दांचा संवाद असतो, थँक्यू वर काय, एवढं म्हणणं. आता एवढ्या वर्ष स्वयंपाकाचा अनुभव आहे, खूप कमी भांड्यांमध्ये सुद्धा आपण खूप चांगला स्वयंपाक करू शकतो. हे मला तेव्हा रिअलाइज झालं जेव्हा आमची ट्रान्सफर आली. ह्याची ना एक गंमत आहे. माझ्या चॅनलवरची सगळ्यात जास्त बघितलेली रेसिपी ढोकळा. येस. आणि ढोकळा शिकायला मला 8 वर्ष लागली. माझा जो ऑडियन्स आहे बघणारा, तो हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळं मग त्यांनाही ते पटतंय की मी जे काही चालू केलंय किंवा सांगतेय ते. कारण बऱ्याचदा असं होतं की कॉन्टेंट क्रिएशननी काही वेगळं केलं की ते पचतच असं नाही नाहीये. बरोबर आहे. पण माझा ऑडियन्स पण तसा आहे, मलाही वाटतं की हे पोहोचावं लोकांपर्यंत, आणि म्हणून हे सुरू केलं. येस. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आणि आज जो आम्ही पॉडकास्ट करतोय, तो पॉडकास्ट आम्ही जवळजवळ मागचे 3-4 महिने आज करू. ओके, जेव्हा भेटेल तेव्हा करू. माझ्यासाठी खूप अवेटेड पॉडकास्ट आहे. आम्ही क्रिएटर समिटला भेटलो आणि टॉपिक पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणजे एक गोष्ट अशी असते ना की आपल्याला एखाद्या व्यक्तीची ग्रोथ असो किंवा त्या कपलची ग्रोथ असो किंवा त्यांचं कॉन्टेंटचं प्रेझेंटेशन असो, हे खूप आवडतं आणि आपल्याला ते जाणून घ्यायला खूप आवडतं. बऱ्याच प्रेक्षकांनी आम्हाला इंस्टाग्राम पोलवरती पण रिक्वेस्ट केली होती की ह्या गेस्टला बोलवायचं आहे, हा विषय घ्यायचाच आहे. तर आजच्या आपल्या शोच्या गेस्ट आहेत सरिता पद्मनताई. ताई, वेलकम. नमस्कार. आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण की मला बऱ्याच गोष्टी आज जाणून घ्यायच्या आहेत. आणि मी स्वतः खूप फूड एन्थुसियास्टिक आहे, मला पण ते बनवायला आवडतंय. आणि लहानपणापासून किचनमध्ये जायचं नाही सांगितलेलं असतंय. आणि मग बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आज मला विचारायच्या आहेत. आणि सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल तर एवढ्या शॉर्ट नोटीसवरती येस बोललात आणि शोवरती आलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की युट्यूब चॅनेल किंवा युट्यूब जर्नी चालू करायची हे कधी ठरवलं आणि का ठरवलं आणि हे कसं घडलं? आता सगळ्यात पहिल्यांदा सांगते की हे ठरवलेलं नाहीये, हे आपोआप झालं. कारण युट्यूब चॅनलची सुरुवात म्हणजे मी खरं सांगते, माझा नवरा इंडियन नेव्हीत होता. आम्ही 8-9 वर्ष बाहेर होतो महाराष्ट्राच्या. आणि तिकडे त्यात पण आम्ही होतो अंदमानमध्ये, पोर्ट ब्लेअरला. तिथे कसं आहे की तुम्हाला वायफाय मिळत नाही, व्हॉट्सअप चालत नाही. मला आठवतंय, मी नवीन नवीन गेलतो आम्ही तिकडे, ट्रान्सफर झाली होती त्यावेळी काही ठिकाणी अशी गर्दी दिसायची आणि मोबाईल असे पकडायचे. मी म्हणायचे हे काय आहे, तर आम्हाला कळलं की सेल्युलर जेल आहे आपलं, किंवा 1-2 बीच मधल्या काही स्पेसिफिक असे पॉइंट्स होते जिथं मोबाईल घेऊन काही मुलांची गर्दी असायची, कारण फक्त वायफाय मिळावं किंवा काय त्यांना ते नेटवर्क मिळतं कुठलं, आणि काय आपल्याला व्हिडिओ कॉल करता यावा व्हॉट्सअपचा, या उद्देशाने. इतकं तिथं नेटवर्कचा इश्यू अजून आहे की नाही मला माहिती नाही, पण त्यावेळी तरी होता. साधारण एक 2014-15 मध्ये. आणि त्यानंतर मग त्यामुळं या जे आता लोकांना जास्त बॉदर करताय ना, ऍक्च्युली आवडतं पण वाटतं की याच्यापासून लांब जावं, ते इंटरनेट आमच्यापासून ऑलरेडी लांब होतं. त्यामुळं युट्यूब काय ना हे खरंच मला माहिती नव्हतं. मला फक्त एवढं आठवतं की सुट्टीला आलं की माझ्या मुलासाठी, माझा मुलगा लहान होता वर्षाचा, त्याच्यासाठी बालगीतं वगैरे मी काही ते डाउनलोड करून घ्यायचे, पण त्याला युट्यूब आहे असं काय हे एवढं काही लक्ष पण नाही दिलं. आणि त्यानंतर मग तिथं जाऊन त्याला ती गाणी ऐकवायची, एवढ्या पुरतं युट्यूब मला माहिती होतं. आणि मग पुण्यात आलो रिटायरमेंट नंतर. आमच्या दोघांचा मिळून घेतलेला डिसिजन होता की नेव्ही मधनं आपण रिटायरमेंट घेऊया.
कारण माझ्या नवऱ्याने तिकडे जॉब करायचा होता आणि मी लग्नाच्या आधी इन्फोसिसमध्ये होते. बर तर त्याला कुठेतरी गिल्ट वाटायचं की तू 8-9 वर्ष माझ्यासाठी तुझा जॉब सोडलाय, करिअर गॅप हा घेतलाय, तर हा आता आपण रिटायरमेंट घेऊ आणि तू जॉबला सुरुवात कर पुण्यामध्ये गेल्यावर. हम्म, असं करायचं म्हणून आम्ही आलो पुण्यामध्ये आणि मग युट्यूबवर लोक इतका कॉन्टेंट कन्झ्युम करतात हे मला खरंच माहिती माहित नव्हतं. आता नव्हतं. तर प्रमाण खूप वाढलंय, हम्म, पण त्यावेळी सुद्धा लोक युट्यूबचा खूप जास्त वापर करायचे आणि मी पूर्ण अनभिज्ञ होते. हम्म, आणि मग आल्यावर एकच विजन होतं माझं, की आम्ही घर घेतलं होतं. प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीचा एकच टॉपिक असतो की होम लोन क्लिअर हम्म, करायचंय. हम्म, आणि त्यासाठी नवऱ्याने रिटायरमेंट घेतली, पेन्शन चालू होती, पण हम्म. त्याने काही तुम्ही होम लोन क्लिअर नाही करू नाही करू शकणार. शकत. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की ज्याला पहिल्यांदा जॉब मिळेल त्याने जॉब करायचा. इतकं फ्रीडम माझ्या नवऱ्याने मला दिलं होतं वा की तू एवढ्या 8-9 वर्ष सॅक्रिफाईस केलंय, आता तुला जॉब मिळाला ना तू कर. कारण हम्म, मुलगा होता माझा, हम्म, 3 का 4 वर्षांचा मुलगा असेल हम्म, माझा. हम्म, आणि मग पहिल्यांदा मला जॉब मिळाला, पण 8 वर्ष एकतर जॉब मिळायला खूप अवघड गेला मला, कारण 8 वर्षांचा जो करिअर गॅप होता ना हम्म, तोच आडवा यायचा प्रत्येक ठिकाणी. हम्म, इंटरव्ह्यू दिले की म्हणायचे तुमची प्रोफाईल आम्हाला खूप आवडली आहे, हम्म, पण एवढा मोठा करिअर गॅप, हम्म, मग तुम्ही आता अपडेटेड नसाल वगैरे हम्म, वगैरे. हम्म, मग मी तरी इंटरव्ह्यूज द्यायचे, खूप इंटरव्ह्यूज दिले, पण तो करिअर गॅप नेहमीच आडवा आला. हम्म. मग त्यानंतर मी म्हणलं चला आपण बेसिक पोस्टसाठी तरी अप्लाय करू ना. त्यावेळी मी इन्फोसिसमध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून काम करायचे, बर ब्रिटिश टेलिकम्युनिकेशनसाठी. वा मग म्हटलं आता आपण बेसिकवर येऊ, जाऊ दे एक्झिक्युटिव्हचं तरी मिळू देत, हम्म, कारण मला एवढं होतं की मला काहीतरी करायचंय. करायचं. हम्म, आणि आमचं जे काही आपल्यासमोर लोनचं जे टार्गेट असतं ना, हम्म, ते त्याच्यासाठी मला हातभार लावायचा आहे. बर नवऱ्याचा पण जॉब सर्च चालूच होता. हम्म, आणि मग तशा बेसिक पोस्टसाठी अप्लाय केलं, पण त्यात पण मग त्यांचा एक इश्यू यायचा की तुम्ही आधी त्या पोस्टला काम केलंय, हम्म, मग आता तुम्ही जर या बेसिक पोस्टला जॉईन केलं तर तुमची स्टेबिलिटीचा इश्यू येणार की हम्म, तुम्हाला पुढे जाऊन इगो हर्ट होणार की अरे मी हम्म, आधी काय करत होते, हो आता बघा ही लहान लहान मुलं मला शिकवतात वगैरे वगैरे. म्हणजे हम्म, एक मी आता सांगतेय हम्म, असं एक त्या त्या गोष्टींमुळे मला जॉब मिळायला खूप अवघड गेलं. पण बर त्यात पण मला कॉग्निझंटला जॉब मिळाला, बर चांगला पगार होता, सगळं होतं. हम्म, पण झाली गंमत अशी, माझा नवरा त्यावेळी माझ्या मुलाला घर सांभाळून सगळं छान सांभाळायचा. हा येस, हे खूप खरं आहे. हा फक्त स्वयंपाक त्याला जमायचं नाही म्हणून मग तेवढं मी मॅनेज करायचे, बाकी सगळ्या गोष्टी तो बघायचा. हा माझी ऑस्ट्रेलियन शिफ्ट होती, मी हा सकाळी 3:30 वाजता सेम मी पण तसं. घरातून हम्म, बाहेर हम्म, पडायचे, संध्याकाळी 4 वाजता यायचे. हम्म, मुलगा म्हणजे काय, तो झोपेतनं उठायचा कधी, आंघोळ कधी करायचा, शाळेत कधी जायचा. आणि माझा मुलगा मोठा खूप इमोशनल आहे. हम्म, एवढे वर्ष, जवळपास 4 वर्ष अंदमानमध्ये असताना त्याच्यासोबत फक्त मीच होते. आमचं हम्म, खूप छान बॉन्डिंग होतं. हम्म, डिफेन्समध्ये असल्यामुळं माझ्या नवऱ्याचं म्हणजे त्याच्या बाबाचा त्याच्याशी फारसं असं काही बॉन्डिंग झालं होतं, हा पण हा इतकं नाही जेवढं माझ्यासोबत होतं. हम्म, हम्म, आणि मग सडनली मी 12-13 तास घरातनं बाहेर राहायला लागले. ते शिफ्ट झालं. त्याला ते पचलंच नाही. हम्म, आणि एकतर तो खूप इमोशनल आहे आणि तो रडायचा पण नाही. हम्म, तो ना असा थोडासा असा आहे की रिॲक्ट नाही होत लवकर. हम्म, हम्म, मुलाचा स्वभाव असतो, प्रत्येक हो बरोबर. मुलांचा स्वभाव हम्म, वेगवेगळा. एक दिवशी तो मला येऊन म्हणाला की म्हणजे एक दिवशी मला सुट्टी होती, हम्म, मी त्याला छान आंघोळ घातली, कारण मला खूप वाटायचं ते की मला माझ्या मुलासाठी करायचं. मग सुट्टी दिवशी मी खूप एक्साइटमेंटनी सगळं त्याचं छान आवरलं, त्याच्या शाळेचा ड्रेस घातला आणि त्याला म्हणलं, तर तो मला सरळ सरळ म्हणला, तू माझ्यासाठी हे का करतेयस? हम्म, आता तू माझी आईच नाहीये, तू पहिल्यासारखं माझ्यावर प्रेम करत नाही. 4 वर्षाच्या मुलांनी असं वाक्य बोलल्यानंतर हम्म, तुम्ही काय कराल? हम्म, दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले हम्म, आणि मी रिझाईन केलं. माझ्या नवऱ्याला पण नाही सांगितलं मी, हम्म, आई कारण गं. मी त्यावेळी फक्त एक आई म्हणून विचार केला. हम्म, आणि मग त्यानंतर मी ठरवलं की आता मी जॉब नाही करणार, कारण खरंच शाळेतून पण कंप्लेंट्स यायला लागल्या होत्या हम्म, की तुमच्या मुलाला, जेव्हा मी सुरुवातीला बघितलं त्यावेळी त्याचं बिहेवियर खूप वेगळं होतं, तो हसत खेळत होता, हम्म, पण आता लिटरली असं वाटतंय की तो बोलतच नाही. आम्ही पीडियाट्रिशियनला पण दाखवलं, कारण त्यावेळी काय असं चाइल्ड सायकोलॉजिस्ट वगैरे असं कोणी माहिती नव्हतं. तर ते हम्म, म्हणाले की ही एक डिप्रेशनची इनिशियल स्टेज आहे लहान मुलांची. हम्म, सो मी डिसिजन घेतला आणि मी रिझाईन केलं. आणि त्यावेळी मी ठरवलं की मी आता जॉब नाही करणार. हम्म, माझ्या नवऱ्याला तोपर्यंत जॉब मिळालाच होता, हम्म, नाही अजून तोवर मिळाला नव्हता. हम्म, मग आम्ही दोघं घरी, हम्म. परत मग ते वेगळंच टेन्शन की होम आता काय लोन. करायचं. हो येस, नाही होम लोन नाही, हा त्याच्यापेक्षा जास्त हे टेन्शन होतं की दोघंही जॉबलेस आहोत आम्ही. हा, रिटायरमेंट नंतर त्यालाही त्याच्यासारखा जॉब मिळणं जरा अवघड झालं होतं. हम्म, मग त्यानंतर मी म्हणले ठीक आहे, करू, आपल्या मुलांसाठी करतोय ना, हम्म, बघू लोनचं काय करायचं ते. हम्म,
मग मी म्हणलं चल मी फूड ऑर्डर्स घेते, कारण मला उत्तम स्वयंपाक येतो हा कॉन्फिडन्स मला माझ्या नवऱ्यानेच दिला होता. हम्म. आणि आम्ही फूड ऑर्डर्स घ्यायला लागलो. माझा नवरा म्हणला चल मी तिथं पण तुला मदत करतो. मग आम्ही अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर्स घ्यायचो, 50 लोकांचं जेवण, कुठे 20 लोकांचं, 2 लोकांचं, असंही घेतलं. त्यामध्ये सुद्धा तो मला पूर्ण सपोर्ट करायचा. ते करता करता मग त्याला जॉब मिळाला. मी प्रेग्नंट होते दुसऱ्या वेळी आणि मी टीचिंगचा पण जॉब चालू केला. मी हम्म. म्हणलं आता चला मुलगा जरा शाळेत जातोय तर काहीतरी करू, कारण एका जागी बसणं हे माहितीच नव्हतं ना. हम्म. मग त्यानंतर मी एका शाळेत 9-10 हजाराची नोकरी पकडली. मी दुपारी 2 वाजता घरी यायचे. हम्म. कधी ऑर्डर आली तर ती ऑर्डर घ्यायचे. नवरा जॉबला लागला होता. हम्म. आणि मग त्यानंतर माझी बहीण ती हम्म. वर्षापासून माझ्या मागे लागली होती की हम्म. तू युट्यूब चॅनल चालू कर, कारण तिचा ऑलरेडी चॅनल होता, म्हणजे दोघी बहिणींचा. बर. आणि मी म्हणायचे हे युट्यूब काय पैसे मिळतात का ह्याच्यातनं हम्म. कुठं? ती म्हणे अगं हो, इवन आता सुद्धा खूप लोकांना माहिती नाहीये की युट्यूब मधनं पैसे मिळतात. हम्म. हे बऱ्याच लोकांना माहित नाही किंवा ते कन्फ्युज आहेत की काय कसं असतं काहीच माहिती हम्म. नाहीये. मग त्यानंतर ती म्हणाली चालू कर. एका वर्षापासून ती मागे लागली होती, पण मला फक्त एक असं अल्पसंतुष्ट की मला 10-12 हजाराची हम्म. नोकरी असली तरी हम्म. बस आहे बाबा. हम्म. मग ती नोकरी मला शाळेतनं मिळाली होती. मग एक दिवशी माझी बहीण घरी आली. मी काहीतरी ऑर्डरचं काहीतरी जेवण बनवत होते. ती म्हणे अगं हे तू करतीयस त्यापेक्षा युट्यूब चॅनलवर हेच कर ना. हम्म. मी म्हणलं अगं त्याच्यातनं काही पैसे मिळणार आहे का? ते बेभरोशाचे. हम्म. इतकं मी म्हणतेय की इतकं माझं युट्यूब बद्दल ते एक असा Perception. पर्स्पेक्टिव्ह झाला होता. मग त्यानंतर ती म्हणाली नाही तू कर चालू. हम्म. 1 वर्षापासून मागे लागली होती. ती घरी आली, माझ्या सासूबाई पण होत्या. हम्म. तर ती म्हणाली आपण शूट करू, मी तुला सगळं शिकवते. हम्म. आजकाल त्या दोघींना ज्यावेळी चॅनल चालू करायचं होता त्यांचे 3 चॅनल्स डिलीट झाले, काही चुका करून हम्म. एडिटिंग जमत नव्हतं वगैरे वगैरे ह्या गोष्टींमुळं. हम्म. आणि मला सगळं आयतं मिळत होतं, पण मी नाही म्हणत होते, हम्म. कारण मला युट्यूब मधून असे पैसे मिळतात याच्यावर विश्वास नव्हता. हम्म. आणि मला रिस्कच घ्यायची नव्हती कुठली. आणि मग त्यानंतर मग ती म्हणली आता चल तरी करू. मग आम्ही दोघींनी मिळून एक छोटासा व्हिडिओ शूट केला मोबाईलवर. मोबाईल होताच. हम्म. आणि मग तिने मला रात्री बहिणी बहिणी गप्पा मारतातच ती म्हणे आज गप्पा नाही मारायची, आज मी तुला एडिटिंग शिकवणार. तिने मला एडिटिंग शिकवलं. हम्म. बऱ्यापैकी आता लॅपटॉप डिव्हाइस वापरायची मला सवय होती. अगदी तासाभरामध्ये एडिट कसं करायचं हे समजलं, कारण बेसिक एडिटिंग आमच्या ऑडियन्सला काय लागणार आहे, हम्म. फक्त ते फूड बनवायचं कसं बस एवढं. हो. ते एडिटिंग शिकले. तिने मला तिचा एक व्हिडिओ एडिट करायला दिला आणि ती झोपली. मी छान एडिट केला. ती म्हणे अगं येतंय की, हम्म. उद्या याला रेकॉर्ड कर, व्हॉइस ओव्हर दे आणि जा. मी शाळेत गेले दुसऱ्या दिवशी. शाळेतनं आल्यावर मला आठवते मी 100 वेळा त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओला, सरबताचा व्हिडिओ होता ज्यूसचा, 100 वेळा व्हॉइस ओव्हर केला. मी व्हॉइस ओव्हर करायचे, ऐकायचे, नाही 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 कसला आवाज येतोय, असं झालं माझं लिटरली. येस. मग शेवटी मी तो व्हिडिओ किती वेळा व्हॉइस ओव्हर केला मलाही आठवत नाही, खूपदा झाला. माझ्या बहिणीला पाठवला. ती म्हणे चांगला झालाय, पोस्ट कर. मी कितीतरी दिवस तसाच ठेवला होता तो. शेवटी 9 ऑगस्टला तो व्हिडिओ मी पोस्ट केला. मग म्हटलं चला 2018 मध्ये. बर. आणि तो व्हिडिओ पोस्ट झाला. त्यानंतर आले व्ह्यूज म्हणजे बऱ्यापैकी. आणि त्यानंतर परत 1-2 व्हिडिओ शूट केले. मग परत एक 8-9 दिवसांनी वाटलं की काय हे असं काय, हे काय कोणी बघतच नाही, काय करायचं करून. पण मग मी बहिणीला फोन केला की मी नाही करत, हे काय उगाचच वेळ वाया घालवायचा. ती म्हणे अगं नाही ट्राय तरी कर. मग मी एक दिवशी करत होते, मला मजा येत होती करायला. म्हणलं एक तर मी खूप इम्पेशंट आहे बरं का, म्हणजे मला असं वाटतं की हा झालं की लगेच झालं पाहिजे असं. आणि मग त्यामध्ये मग मी ठरवलं की नाही मला 1 महिना तरी वेळ द्यायचा आहे. म्हणजे एक आपलं असतं ना टार्गेट, इथपर्यंत वर्क होतंय का नाही बघू. येस. म्हणजे मग आपल्यात ते पेशन्स येतात हळूहळू, म्हणजे तिथपर्यंत थांबण्याची कॅपॅसिटी वाढते. आणि मग मी स्टार्ट केलं. आणि मग आणि खरं सांगते 1 महिन्यामध्ये माझा एक व्हिडिओ एवढा व्हायरल झाला. मोदकाचा होता, गणपती बाप्पांचे मोदक. आणि मग तिथून सुरुवात झाली. येस येस. ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये गणपती होते आणि मी मोदक केले. आणि छान रिस्पॉन्स आला. लोकांना माझा आवाज जास्त आवडला. आणि त्यामुळं मग लोकांच्या, आणि ते म्हणे तुम्ही एक्सप्लेन छान करता, त्यामुळे आम्हाला समजतं. मग अशा कमेंट आल्यावर कोणाला थांबवणार आहे. मग मी सुरुवात केली. पण एक मला होतं की युट्यूब, तरी माझा अजून विश्वास नव्हता की हे माझं प्रायमरी अर्थार्जनाचं साधन असू शकेल. मी माझ्या शाळेवरच डिपेंडंट होते. फूड ऑर्डर्स घ्यायचे, कारण माझा अजून विश्वास बसत नव्हता. मग शेवटी मग आता असं झालंय, थोड्याच दिवसांनी असं झालं की युट्यूब कडून जे पैसे मिळणार आहे तो माझा प्रायमरी सोर्स झाला आणि बाकीचे ऑप्शनल झाले. सो असं युट्यूब चालू झालं आणि आपोआप चालू झालं. काही सुद्धा ठरवून केलेलं नाहीये. पण मला वाटतं की जेव्हा तुम्हाला जे येतं त्यामध्येच तुम्ही काहीतरी वेगळं करायला बघता ना, त्यावेळी तुम्ही जास्त सक्सेसफुल होता. तुम्ही जर ठरवलं की मला ह्याच्यामध्ये जायचंय,
मग तुमचा इंटरेस्ट असो नसो तर ट्रेंड आहे म्हणून तुम्ही गेलात तर Correct. मग मला नाही वाटत की त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल. येस, माझे बरेच प्रश्न होते ते मी थोडेसे बाजूला ठेवतो. हा. तुम्ही जी स्टोरी कंटिन्यू केली त्यालाच मला विचारायचं आहे. आणि हा पॉडकास्ट आम्ही म्हणतो टॉपिक घेऊन नाही आलो की फक्त आपल्याला कुकिंग किंवा चॅनल रिलेटेड हम्म, बोलायचं. हम्म. मला ओव्हरऑल ॲज अ ह्युमन बिंग जाणून घ्यायचंय. कारण तुम्ही एवढे ट्रान्झिशन बघितलेत लाईफमध्ये की जबाबदाऱ्या आलटून पलटून तुम्ही घेतलेल्या आहेत, लोकेशन्स बदललेले आहेत, हो. रिस्पॉन्सिबिलिटीज बदललेल्या आहेत. सो ॲज अ ह्युमन बिंग म्हणून मला एक तुमच्याकडून सगळं जाणून घ्यायचं आहे. तर मला खूप छान वाटते. म्हणजे लिटरली मी सांगतो की मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की असं काहीतरी असेल बॅकग्राऊंडला, की 9 वर्ष तुम्ही सॅक्रिफाईस केला. त्यानंतर येस. तुमच्या नवऱ्याला समजतंय की माझ्या बायकोनं सॅक्रिफाईस केलाय 9 वर्ष, तर आता माझी वेळ आहे. कारण तिची आयडेंटिटी नाही लूज झाली पाहिजे. मग त्यांनी तुम्हाला चान्स दिला. त्यानंतर तुमच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की तुम्हाला जिथं कळतं की इथं आई म्हणून मी जास्त जबाबदार पाहिजे. त्यानंतर तुम्ही सॅक्रिफाईस केला. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी तुम्ही त्याग केला आणि हे त्यागातूनच इथपर्यंत आपण येऊ शकतो. आणि ती पण लाईफ तुम्ही बघितली की एक उत्कर्ष दादा इंडियन नेव्हीमध्ये होते, एक हो. प्रॉपर सेटल जॉब होता, डिफेन्समध्ये होते. तर कोणतं जास्त आयुष्य आवडतंय, त्यावेळीचं असं वेल सेटल का आत्ता जे तुम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहात ते? आत्ता माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे ना हम्म, तो ते आयुष्य मी जगले ना त्यातून आहे. हम्म, कारण जेव्हा तुम्ही डिफेन्समध्ये कुठलाही मुलगा जॉईन करतो किंवा कोणीही व्यक्ती जॉईन करतो हम्म, त्यावेळी फक्त त्यालाच ट्रेनिंग नाही मिळत, हम्म, इनडायरेक्टली त्याच्या फॅमिलीला सुद्धा हे ट्रेनिंग मिळतं. हम्म, कारण अशा खूप वेळा असे प्रसंग येतात हम्म. जे सिव्हिल लाईफमध्ये जगताना ते अजिबात आपण इमॅजिन पण नाही करू शकत. नाही. असे प्रसंग येतात की ऑटोमॅटिकली डिफेन्स तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग न देता स्वावलंबी कसं बनायचं हे शिकवतो. मग तुमची बायको असेल, तुमची मुलं असतील, तुमचे आई वडील जर तुमच्यासोबत राहतात तर तुमचे आई वडील असतील. कारण खूप वेगवेगळ्या सिच्युएशनला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि मला वाटतं की तिथून जो कॉन्फिडन्स आला ना त्यामुळं मी आत्ता इथे. आणि प्लस ती शिस्त असते, डिसिप्लिन पण, हो की ऑटोमॅटिकली ती कॅरी ऑन होते. हो हो बरोबर. हो. आता एक डिफेन्स पर्सनलची बायको एक अभिमानाचीच गोष्ट असते. मग त्या आयुष्यातून असे कोणते धडे मिळाले किंवा अशा कोणत्या स्किल सेट मिळाला की एक मी डिफेन्स पर्सनलची बायको आहे, ते आज तुमच्यात कोणते गुण तुम्हाला वाटतं की जे अंगीकारले गेलेत त्या एका पिरियडमुळे? एक तर मी शाळेत असल्यापासून मला ना एकदम असं टाइम मॅनेजमेंट सगळं हम्म. प्लॅन करून करायला आवडतं. त्यात पण मी माझ्या नवऱ्याबरोबर 9 वर्ष राहिले. हम्म. तिथं 5ला उठायचं तर 5लाच उठायचंय. हम्म. 1 मिनिट उशीर करून चालणार Navy, नाही, कारण Indian. टाइमवर पोहोचायचं असतं. हम्म. मग तो त्याला पण उठायचं असतो, कधी मला उठायचं असतो. पण याच्यातून मला जनरली ज्यावेळी आपण कुठलाही बिझनेस करतो त्यावेळी तुमच्यावर कोणाचा वरद हस्त नसतो की तू हे केलंच पाहिजे. तुम्हीच मालक असता. सेल्फ त्यामुळं ड्रिव्हन. तो सेल्फ डिसिप्लिन बिझनेस करताना जो खूप गरजेचा असतो ना. आता समजा तुम्ही 9 तासाची नोकरी करताय, तुम्हाला माहितीये मला 10ला ऑफिसला पोहोचायचं, तुम्ही बरोबर 9ला जाणार कारण बॉस बोंबलणार आहे. हो. आणि तुम्हाला माहितीये माझं काम 6ला संपलंय, मी घरी जाणार कारण बायको ओरडणार आहे. हो. तुम्ही बरोबर टाइमवर सगळं करता. हो. पण ज्यावेळी तुमचा बिझनेस असतो तुम्हाला माहितीये की मी जर एवढा वेळ जास्त काम केलं तर मला अजून प्रॉफिट होणार आहे. हो. पण तुम्हाला दोन्ही बॅलन्स साधताना जो काही सेल्फ डिसिप्लिन असतो ना तो बिझनेसमध्ये मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. हो. हो. सुरुवातीला माझं असं व्हायचं काय चालतंय, मग कोण मला ओरडणार आहे असं व्हायचं माझं. पण माझ्या हे काय आम्ही जे आयुष्य जगलो, माझ्या नवऱ्याने जरा टोचन दिलं मला की मी बरोबर म्हणते हा नाही करूयात काम. कारण तो सेल्फ डिसिप्लिन मला तिकडून मिळाला. जरी सिव्हिल लाईफ मध्ये आपण खूप कॅज्युअल घेतो टाइम फॉलो करणं बिझनेस करत असताना सुद्धा, पण तिकडून तो सेल्फ डिसिप्लिन मिळतो टाइमवर सगळं करणं किंवा सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. हे मी तिकडून शिकले. अगदी बरोबर. आता तुम्ही एक आई आहात, हम्म. एक बायको आहात, मुलगी आहात, कोणाची तरी सून आहात, आणि प्लस कॉन्टेंट क्रिएट करताय, एक बिझनेस वुमन आहात, ऑन्टरप्रेन्योर आहात. या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडताय आणि हे कसं मॅनेज होतं एवढं सगळं, आणि कसा वेळ देऊ शकताय सगळ्यात महत्वाचं? आता हे की नाही मी डे 1 पासून नाही शिकले. ज्यावेळी मी प्रेग्नंट होते, मी म्हणलं ना की माझं चॅनल सुरू झाला आणि मला समजलं की मी प्रेग्नंट आहे, पण मी तिन्ही गोष्टी एवढ्या सगळ्यातनं कंटिन्यू केल्या. तेव्हा मला काही फार त्रास झाला नाही, कारण आधी इतकं काय काय बघितलं होतं डिफेन्समध्ये असताना की या काही छटछूट वाटायच्या. पण खरं माझं स्ट्रगल चालू झालं ज्यावेळी मला बाळ झालं. पण मला याचा फायदा मला जो काही मी फौजमध्ये शिकले होते किंवा जे काही वातावरण होतं की सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली आल्या पाहिजेत, मॅनेज झाल्या पाहिजेत. त्यावेळी मला माहिती होतं की माझी डिलिव्हरी या दिवशी होणार आहे, तर मी आधीच सगळं प्लॅन केलं, व्हिडिओ सगळे शेड्यूल करून ठेवले आणि आपोआप माझं काम चालू झालं, जरी मी हॉस्पिटलमध्ये होते तरी. त्यानंतर खरा स्ट्रगल माझी मुलगी झाल्यावर झाला, दुसरी मुलगी. एकतर मुलगा त्यावेळी 5 वर्षांचा होता,
त्याचं पण अशी फेजमध्ये होता की त्याच्याकडे पण लक्ष देणं तितकंच गरजेचं होतं. हम्म. मुलगी झाली होती. हम्म. त्यामुळं मग कधी कधी कळायचंच नाही की काय करू. मी हम्म. हिला बघू, त्याला बघू, घरातलं बघू, आणि बायकांची ना खोड असते, हम्म. सगळं परफेक्टच झालं पाहिजे आणि हम्म. मीच करणार. हम्म. हे मी खरं सांगते, हम्म. बऱ्याच बायकांना हे असतं की नाही, तो सगळं घर माझं चकाचक पाहिजे, हम्म. कुणी मदतीला आलं तरी खपत नाही. हम्म. मी पण तशीच होते, हम्म. आणि ते मी कुठेतरी आता बाजूला ठेवलंय. कारण त्याचा फायदा झाला. येस, हम्म. त्यावेळी मग मला फार त्रास व्हायचा की आता मी करू काय, बाळाकडे बघू. म्हणजे मी शूट करायचे, पण ते रेकॉर्डिंग करताना बाळच उठलं, हम्म. मग काय झालं, परत सासू सासरे घरी होते, हम्म. हे झालं. त्यानंतर अजून त्याच्यात भरीस भर म्हणजे लॉकडाऊन चालू झाला, हा, ज्यावेळी हा. मुलगी 6 महिन्यांची होती. हम्म. मग अजूनच अवघड होऊन बसलं होतं सगळंच, की सगळेच घरात, मग मेड्स नाहीत, सगळं बंद, मग कसं मॅनेज करायचं. हम्म. लिटरली म्हणजे असं आपण डिप्रेशन मध्ये जाऊन पण सगळ्या गोष्टी कशा करत असतो ना, फक्त असं हम्म. रोबोट सारखं, चला हे करायचं, ते करायचं, ते करायचं, असं माझं चालू होतं. पण त्याने मला मनाला कुठलंच समाधान नव्हतं. त्यानंतर मग लॉकडाऊन संपला, सासू सासरे आले, मग आता परत व्हायला असं लागलं की बाळ पण होतं, ते दोघं पण होते. आणि असं नाही की मी त्यांना म्हणू शकत की तुम्ही आवाज करू नका, कारण मला रेकॉर्डिंग करायचंय. हम्म. मग करायचं काय, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला ज्यावेळी ती काम करत असते त्यावेळी पडतोच, की घर मॅनेज करून मी करणार कसं. हम्म. आणि याच्यात खरंच घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. हो. ते माझे सासू सासरे मला खूप सपोर्ट करायचे, पण मला तो गिल्ट यायचा. हम्म. मग त्यावेळी असं मी जवळपास माझी मुलगी 2.5 वर्ष होईपर्यंत कशी तरी काढली. हम्म. लिटरली रात्री 3-3 वाजेपर्यंत जागून मी रेकॉर्डिंग करायचे, व्हॉइस ओव्हर करायचे, एडिटिंग करायचे, कारण हम्म. दिवसभर वेळ नाही मिळायचा. हम्म. पण ते काढले. पण कुठेतरी वाटायचं की काय चाललंय हे आयुष्याचं, 3-3 वाजेपर्यंत जागा, परत सकाळी उठा, तेच रहाट गडग. मग त्यावेळी मला माझ्या म्हणतात ना, सोनाराने कान टोचावेत, माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, तुला जर ग्रो व्हायचंय, तुला वाटतंय की सगळं समाधान मिळून तुला जर तुझं काम करायचंय, एकतर पहिले हा हट्ट सोड की सगळं मीच करणार, सोपवायला शिक, विश्वास ठेवायला शिक इतरांवर. त्यावेळी मी पण जरा मग ते सोडून दिलं. आणि खरंच गृहिणी असो किंवा ती वर्किंग वुमन असो, प्रत्येक बाईला ही सवय असते की मीच सगळं करणार, ते नीटच झालं पाहिजे, घरातलं सगळं व्यवस्थित मीच करणार. असं ते थोडंसं मी बाजूला ठेवलं. मला तिने सांगितलं की तुला जर ग्रो व्हायचंय, घरातनं बाहेर पड. आणि त्यावेळी मग खूप भीत मी डिसिजन घेतला की मला आता स्टुडिओ घ्यायला पाहिजे. बरोबर. ज्यावेळी मी एवढा वेळ टाइम मॅनेज करून तिथं जाईल, माझं काम करेन, त्यावेळी मी फुल्ली 100% फोकस्ड होऊन माझ्या कामावर लक्ष देईन. आणि घरी आल्यानंतर मी पूर्ण त्या गोष्टी बाजूला ठेवून माझ्या घरावर लक्ष देईन, हे मला समजलं. आणि त्यातून आता मी ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करते. आणि याच्यामध्ये मुलं, नवरा, सासू सासरे सगळ्यात महत्वाचं, हे खूप खूप सपोर्ट करतात. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला कळतं, तुम्हाला दाखवून द्यायचं असतं की माझ्यात ती कॅपॅबिलिटी आहे, क्षमता आहे, त्यावेळी ते लोक पण तुम्हाला सपोर्ट करतात. फक्त ते दाखवून देणं गरजेचं आहे. सो हे हळूहळू समजल्यावर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सपोर्ट करणार. आणि हे लगेच नाही समजलं, हळूहळू, त्याला 4 वर्ष लागली हे समजायला. आता आपल्या युट्यूब चॅनल सोबत आपला एक बिझनेस पण आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती. आता खरं बघायला गेलं ना, तर ज्यावेळी माझं लग्न होणार होतं त्यावेळी मला खूप चांगला पगार होता. पण आम्ही दोघांनी ठरवलं की नाही, हे आयुष्य आपल्याला परत नाही मिळणार. त्यामुळं आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा डिसिजन झाला की मी जॉब सोडणार. आता डिफेन्सचा तर जॉब तो सोडू शकत नव्हता, आणि आम्हाला ते नकोही होतं, ते जास्त महत्वाचं होतं. त्यामुळे मी जॉब सोडला. कारण आमच्या दोघांचं पण असं की आम्हाला स्वच्छंदी असं छान आयुष्य जगायला खूप आवडतं. डिफेन्समध्ये जरी डिसिप्लिन असला तरी ते आयुष्य मी छान जगत होतो. आणि त्यावेळी ज्यावेळी मी लहान होते, माझ्या मामाच्या घरी त्यांचा बिझनेस होता, त्यावेळी मी त्यांचा जो स्ट्रगल बघायचे ना, दिवस म्हणजे जॉब असला की मी मगाशी म्हणलं 9 to 6 करून आलं की झालं. पण बिझनेसमध्ये तुम्हाला सतत काही ना काहीतरी डोक्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टी चालूच असतात आणि करतच राहायला लागतं, कारण तो स्वतःचा आहे, कॉम्पिटिशन वाढतं. त्यामुळे मी असं सारखं म्हणायचे की मी बिझनेसमध्ये कधीच उतरणार नाही. आणि हे खूप खरं आहे. तू मगाशी आपण बोलताना बोललो की हे ब्लेसिंग्स असतात आपल्याला मिळालेल्या, आपोआप होत गेलं की ते जास्त चांगलं ग्रो होतं. तसंच ज्यावेळी मी पुण्यात आले त्यावेळी आम्ही कोस्टलमध्ये राहिलो होतो, आणि 8-9 वर्ष तिकडच्या क्लायमेटची सवय झाल्यामुळे मला इकडची हवा सूट होत नव्हती. मी खूप सतत आजारी पडायचे, कारण पॉल्युशन खूप. अंदमानमध्ये जरा पण पॉल्युशन नाहीये. इथे भयंकर पॉल्युशन, ड्राय हवा, तिकडे अशी मॉइस्ट हवा होती. त्यामुळे मला वर्षभर खूप त्रास व्हायचा, प्रेग्नन्सीमध्ये पण. त्यानंतर एकतर मला आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत ना,
त्याच्यावर खूप कुतूहल वाटतं अगदी पहिल्यापासून, की याच गोष्टी का सांगितल्या असाव्यात. मी आईला पण खूप विचारायची. आई म्हणायची मला माहिती नाही, तू तुझी तू बघ. मग गुगलवर सर्च करून वगैरे मला हे कुतूहल खूप नेहमीच असायचं. त्यावेळी मला कुठल्या तरी एका आयुर्वेदाचार्यांनी सांगितलं, की हे लाकडी घाण्याचं तेल आहे, तुला हा छोटासा उपाय करायचा आहे, करून बघ. एक जस्ट आपलं एक दिलेला एक सल्ला होता, कुठली फीज नाही, काही नाही. आणि मी ते उपाय केला आणि खरं सांगतेय माझ्या आयुष्यात 15-20 दिवसामध्ये खूप फरक पडला. मग तेव्हा माझं कुतूहल अजून वाढलं. मी त्याच्यावर जरासा अभ्यास केला. मी त्यांच्याशी पण बोलले ज्यांनी मला हा सल्ला दिला होता. आणि मग आम्ही घरामध्येच घाण्याची तेल वापरायला सुरुवात केली. आणि मला कळायला लागले की चलो ये इफेक्टिव्ह आहे, कारण हे पारंपरिक आहे, काहीतरी अभ्यास करूनच आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं. मग त्यानंतर ज्यावेळी 3-4 वर्ष झाली माझ्या युट्यूब चॅनलला 1 मिलियन होत आले होते, त्यावेळी मी म्हणाले की जर मी हे करतेच आहे, पण काहीतरी असं मला लोकांना पण दिलं पाहिजे की ज्यामुळं खरंच काही चांगलं होणार आहे, म्हणजे लोकांना ते बेनिफिशियल आहे. बिझनेस चालू करायचा म्हणून खरं तर मी हा प्रोडक्ट लॉन्च केला नाही. माझ्याकडे खूप उत्तम प्रोडक्ट होता. मला वाटत होतं की हे लोकांनी पण घ्यायला पाहिजे, त्यांना त्याचे बेनिफिट्स मिळाले पाहिजेत, म्हणून मी हा बिझनेस चालू केला. आणि त्यावेळी पण खूप भीती वाटत होती, करू की नको, कारण मी त्या माइंडसेट मध्येच नव्हते की बिझनेस मध्ये मी करू शकेन. मग जमणार का, मग कसं करायचं. पण थोडासा अभ्यास केला, थोडीशी एक आउटलाईन बनवली की काय कसं करायचं, बरंच नॉलेज घेतलं, अडचणी आल्या, पण चालू केला बिझनेस आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आणि मला हे खूप आवडते की माझा जो ऑडियन्स आहे बघणारा, तो हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळं मग त्यांनाही ते पटतंय की मी जे काही चालू केलंय किंवा सांगतेय ते. कारण बऱ्याचदा असं होतं की कॉन्टेंट क्रिएशननी काही वेगळं केलं की ते पचतच असं नाही लोकांना. बरोबर आहे. पण माझा ऑडियन्स पण तसा आहे, मलाही वाटतं की हे पोहोचावं लोकांपर्यंत, आणि म्हणून हे सुरू केलं. येस, ॲज अ महिला म्हणून किंवा तुम्ही हे सगळं घरच्यांच्या सपोर्ट, आणि मी बघितलंय की दादांनी पण खूप सपोर्ट केला आणि एकमेकाला समजून घेतलं. तर कधी कधी काही स्त्रियांच्या नशिबात हे नसतं, किंवा काही लोकांना खूप डिफिकल्टीज असतात आयुष्यामध्ये, पण त्यांना व्यवसाय द्यायचा असतं, किंवा अशा ॲस्पायरिंग स्त्रिया आहेत, किंवा काही आता जस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, त्यांचा स्टार्टअप असतो. तर महिलांनी जर उद्योजक बनायचं असेल किंवा उद्योगामध्ये यायचं असेल, तर काय मेंटॅलिटी ठेवली पाहिजे, आणि घरातल्यांना कसं कन्व्हिन्स केलं पाहिजे, आणि स्वतःची मेंटॅलिटी कशी बनवली पाहिजे, कारण खूप सारे ॲस्पायरिंग एंटरप्रेन्योर्स आहेत. तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आता बघा, समजा कुणाला पण यायचंय बिझनेसमध्ये, तिच्याकडे काहीतरी आयडियाज असतील, काही पण असेल, पण मला एक सांगायचंय महिलांना प्रत्येक, की जर तुम्हाला यायचंय ना, खरंच तुमचा त्याच्यात इंटरेस्ट आहे का हे बघा. आणि अगदी सुरुवातीलाच लगे बेनिफिट होणार, मला पैसे मिळणार, या दृष्टीने विचार करण्यापेक्षा खरंच तुमचा इंटरेस्ट आहे का. जर आहे तर त्याच्यावर अजून थोडासा अभ्यास करा, रिसर्च करा. फक्त शेजारीण काहीतरी करतीये किंवा समोरची बाई माझी मैत्रीण करते काहीतरी करते, तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही, पण चला तिला आपण करू, ती करते म्हणून करूया म्हणलं की मग येस मला जमेल असं म्हणून नाही चालणार. थोडासा इंटरेस्ट, तुमचा इंटरेस्ट पाहिजे, थोडासा त्याच्यावर अभ्यास पाहिजे. जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही हे करू शकताय, तर तुमच्या घरच्यांना थोडंसं कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. आणि जरी नाही तुम्ही करू शकला ना, तरी पण ओके, त्यांच्याकडे तुम्ही असं लगेच निगेटिव्हली बघू नका, कारण ते पण लगेच तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार जर तुम्ही कुठल्याही गोष्टीत उतरताय तर तुमच्या जे काही तुम्हाला सपोर्ट करणारे लोक आहेत, थोडंसं त्यांच्या संपर्कात राहा, हळूहळू कसा प्लॅन करता येईल हे बघा, आणि मग घरच्यांना किंवा नवऱ्याला कन्व्हिन्स करा. जर ते नाही कन्व्हिन्स झालं तर टाइम मागून घ्या त्यांच्याकडनं, की मला एवढा टाइम द्या, आणि त्यामध्ये तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं प्रयत्न करा. पण त्याच्या आधी तुमच्याकडे एक बेसिक प्लॅन तरी पाहिजे, आणि त्याप्रमाणे हळूहळू वर्क करा. सुरुवातीला प्रॉफिटची अपेक्षा नक्कीच नसते, आणि ती ठेवू पण नाही. सुरुवातीला ऍटलीस्ट सेट करा, आणि मग हळूहळू ग्रो कसं करायचं हे बघा. पण आधी सुरुवात तरी करणं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला जर वाटतंय ना की तुम्हाला माहिती आहे 100% याच्यात यश मिळणार आहे, तर ऍटलीस्ट स्टार्ट करा. आणि हा पण मुद्दा आहे, मी शोजला पण एकदा बोललेलो की घरातल्यांना तुम्हाला अपोज नाही करायचं. त्यांनी तुमच्या सवयी बघितल्या, बरोबर, आणि ते बघतात त्या सवयी मॅच होत आहेत का. तुमच्यात जर ते दिसलंच नाही तर ते सपोर्ट कसा करणार. बरोबर, ते दिसणं पण गरजेचं आहे. एक अजून एक प्रश्न आहे, थोडासा चॅनल रिलेटेड प्रश्न आहे, की तुमच्या चॅनलवरची सगळ्यात लोकप्रिय आणि आतापर्यंतची पॉप्युलर रेसिपी कोणती आहे? याची ना एक गंमत आहे. माझ्या चॅनलवरची सगळ्यात जास्त बघितलेली रेसिपी ढोकळा. येस. आणि ढोकळा शिकायला मला 8 वर्ष लागली. म्हणजे बघ ना,
जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे म्हणतात ना, हे मला पदोपदी जाणवतं हम्म. आणि ते बघायला मिळतं. हम्म. तर माझ्या नवऱ्याला ढोकळा भयंकर आवडतो. हम्म. आणि तिकडे आता मला बेसिक स्वयंपाक यायचा ज्यावेळी मी लग्न झालं तेव्हा. हम्म. त्यात पण 4 वर्ष जॉब करायचे, आई बहिणी होती त्यामुळे मी फार लक्ष नाही घातलं. हम्म. मग बेसिक मी कसं तरी करायचे. हम्म. त्यानंतर मग माझा नवरा म्हणाला एकदा ढोकळा कर. माझ्याकडं सगळ्यांना असं वाटायचं की मला स्वयंपाकच येत नाही. त्यामुळे मला लग्न झाल्यानंतर बऱ्याच जणांनी पाककृतीची खूप पुस्तकं गिफ्ट दिली होती. हे घे तुला तिकडं गेल्यावर उपयोगी येईल म्हणून. तर मी ढोकळा करायला घेतला. आता पुस्तकांमध्ये एक बेसिक रेसिपी लिहिलेली असते, पण त्याच्या मागचं सायन्स किंवा काय ते लिहिलेलं नसतं. हम्म. मी ढोकळा केला, माझा ढोकळा फसला. हम्म. खूपदा मी प्रयत्न केला, पण माझा ढोकळा जमायचाच नाही. हम्म. माझी मैत्रीण करायची, ती मराठीच होती नेव्हीमध्ये असताना. हम्म. तिला जमायचं, मला यायचंच नाही. हम्म. मला असं हेवा वाटायचा ज्यांना ढोकळा यायचा ना, कारण हम्म. माझ्या नवऱ्याला ढोकळा खूप आवडतो. हम्म. मी बऱ्याचदा केला, शेवटी त्यांनी बऱ्याचदा कच्चा ढोकळा पण खाल्लाय. आणि मग त्यानंतर एकदा मी म्हटलं काय असू शकतं, आणि मला ना ते असं मुळात जायची खूप सवय ज्यावेळी चुकतं तेव्हा. मग मला खूप दिवसांनी, म्हणजे आता काही 8 वर्ष शिकत होते तरी काही मी सारखं काही ढोकळा बनवत नव्हते. नाही, बरोबर आहे. पण एकदा बनवत असताना मी म्हटलं तिचा बरोबर होतो, माझा का चुकतो, म्हणून मी एकदा माझी जाऊ ढोकळा बनवत होती त्यावेळी मी तिला नीट ऑब्झर्व केलं. तर मी म्हटलं चला आपण पण असंच करू, आणि तो जमला. हम्म. मग माझ्या डोक्यात किडे चालू झाले, हम्म. असा केल्यावरच मला का आला. हम्म. मग त्यावेळी मला एक गोष्ट रिअलाइज झाली की ढोकळ्यामध्ये, इन्स्टंट ढोकळा, त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा टाकला जातो. हम्म. तो इनो किंवा सोडा अगदी एक 15 सेकंदासाठीच छान असा ऍक्टिव्ह असतो. हम्म. आणि त्यावेळी त्याला हीट मिळाली की मग तो त्याच्यासोबत जो पदार्थ असतो त्याला घेऊन फुगतो. हम्म. मी काय करायचे, तो इनो टाकायचे, मग ते निवांत ढवळायचे, मग ते पाणी गार असायचं, मग मी त्याच्यामध्ये ते भांडं ठेवणार, मग तो इनो तोपर्यंत कुठल्या कुठे त्याचा सगळा इफेक्ट गेलेला असणार. आणि मग माझा ही चूक लक्षात आली की मी ही चूक करते. मग त्यावेळी मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरू केला, मी म्हणलं चला या सगळ्या प्रात्यक्षिकासहित आपण हा ढोकळ्याचा व्हिडिओ टाकू. मी तो व्हिडिओ टाकला आणि त्याचे भयंकर व्ह्यूज मिळाले. मला त्याच्यामधून खूप सबस्क्रायबर्स मिळाले, चांगल्या कमेंट्स आल्या की आम्ही एवढी इन डिटेल रेसिपी कुठेच बघितली नाही. मग मला समजलं की माझ्यासारखे खूप जण आहेत या जगामध्ये की ज्यांना ढोकळा करताना हा प्रॉब्लेम येतो. आणि मग त्यावेळी मला एक गोष्ट रिअलाइज सुद्धा झाली की जर तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगायची तर इन डिटेल व्यवस्थित सांगितली तर ती लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचते, लोकांना ती आवडते. आणि जी चूक किंवा जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतात ना, ते असं त्यातून माझे सबस्क्रायबर्स खरंच खूप मोठ्या प्रमाणात वाढले. लोकांना कळलं की इथे आपल्याला काय मिळतं. त्यामुळं ढोकळा फेमस झालेली रेसिपी आहे. पण अजून सांगायचं तर फेमस जरी झाली नसली तरी पण सगळ्यांना खूप आवडलेली आणि सगळ्यात जास्त चिकन बिर्याणीची रेसिपी. कारण लॉकडाऊन मध्ये मला एकच कमेंट आली होती की ताई माझा आणि माझ्या नवऱ्याचा जॉब गेलाय, आम्हाला काहीतरी सुरू करायचंय, तुम्ही आम्हाला गाईड करा. मी म्हटलं मी ह्यांना काय जॉब देणार, पण मला फूड ऑर्डर्स घ्यायचा अनुभव होता. त्यानंतर मी लहान असताना माझ्या आईकडे मेस होती, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक कसं करायचं माहिती होतं. या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून मी एक व्हिडिओ केला की जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे लॉकडाऊन मध्ये, फूड ऑर्डर्स घ्यायच्या, तर तुम्ही कसं कराल, त्याचं प्रॉफिट किती असलं पाहिजे, ती बिर्याणी बनवताना कसं करायची, काय करायची, म्हणजे तुम्ही अगदी स्टॉल प्रमाणे किंवा बिर्याणी हॉटेलमध्ये मिळते तशी बनवू शकाल. मी तो व्हिडिओ टाकला आणि तो भयंकर आवडला. ही माझी खरी अचिव्हमेंट आहे युट्यूब मधली की मोर दॅन 100 विमेन आणि काही माणसं सुद्धा की त्यांनी तो व्हिडिओ बघून किंवा बरेच माझे असे व्हिडिओज बघून जे बिझनेस रिलेटेड होते त्यांचा फूड बिझनेस चालू केला. मला एक लेडी पण भेटली होती ज्यावेळी मी पुण्यामध्ये गेले होते मंडईच्या तिथे, की त्यांनी लिटरली मला सोडलंच नाही. त्या म्हणत होत्या तुमच्यामुळं मी माझी पहिली कमाई केली आयुष्यातली. हे किती मोठं आहे सांग मला तू. हे जरी माझा तो खूप मोठा पॉप्युलर झालेला व्हिडिओ नाही, ढोकळ्याचे 20 मिलियनच्या वर व्ह्यू आहेत, पण याचे माझे 5 ते 6 मिलियन असतील, पण त्यातून मी खूप कमावलंय. आणि मग त्यानंतर मग मला कळलं की आपण लॉकडाऊन मध्ये काहीतरी देता येतं तर द्या ना. असे आम्ही 50 एपिसोड्स केले वेगवेगळे पदार्थ घेऊन जे फूड ऑर्डर्स मधून घेतले जातात. सो ह्या 2 रेसिपीज आहेत ज्यांनी माझ्या आयुष्याला टर्निंग पॉइंट दिला. मस्त. असे बरेच प्रश्न जेव्हा आम्ही ठरवलं ना की आपण पॉडकास्ट करायच्या सोबत, तेव्हा बऱ्याच अनुषंगाने मी प्रश्न काढायचा प्रयत्न केला की फक्त चॅनेल, रेसिपी, युट्यूबर, कॉन्टेंट क्रिएटर, बट
मला जी बाजू भावलेली आहे की आपण जेव्हा समिटला पण भेटलो तेव्हा आपण बरंच नॉलेज शेअरिंग केलं. इव्हन हम्म. आता पण आपण बऱ्याच गोष्टींबद्दल बोलत होतो. शिकत राहणं कॉन्स्टंटली खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे आतापर्यंत जर्नी सांगितली त्यात तुम्ही कॉन्स्टंटली शिकत राहाल. इव्हन आता ढोकळ्याचं पण सांगितलं की हम्म. एक फेल्युअर 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 पण जे तुम्हाला जमलं लगेच की तुम्ही सांगितलं ते कसं जमलं, हे लर्निंग आणि शेअरिंग कंटिन्यू झालं होतं. आणि एक आयुष्यात अशी स्टेज येते ना जिथं प्रत्येकाला वाटतं की मी इंडिपेंडंट बनावं, मला हम्म. इंडिपेंडंट बनायचं आणि आता हे पण आलं की मला इंडिपेंडंट बनायचं. मग स्त्रिया असो का पुरुष असो, तर मग आम्हाला बऱ्याच कमेंट्स येतात की तुम्ही पुरुषांच्या बाजूने पण झाले. मग स्त्रियांचा विचारा की स्त्रियांनी जर आत्मनिर्भर बनायचं असेल, स्वतःचं काहीतरी करायचं असेल, तर काय कशा वेनं माइंडसेट असला पाहिजे, कसं केलं पाहिजे? आता इंडिपेंडंट म्हणजे आत्मनिर्भर व्हायचं असेल ना, हम्म. तर याचा अर्थ फक्त असा होत नाही की मी फायनान्शियल इंडिपेंडंट होणार किंवा मी कमावलं हम्म. किंवा मी जर काही अर्न करते म्हणजेच मी आत्मनिर्भर होते. हम्म. खूप खूप याचे खरं तर आपण वेगळे वेज आहेत पैलू. विचार हम्म. करण्याचे हो पैलू. हो. की कोणाला वाटतं की मला बाहेर फिरायला जायचं फ्रीडम हम्म. मिळालं पाहिजे, हम्म. कोणाला वाटतं की मला फक्त पैसे कमवायचे मिळाले पाहिजे. हम्म. पण मला वाटतं या सगळ्यांचा आपण गोड संगम साधूयात ना. हम्म. कारण बऱ्याचदा असं होतं की आत्मनिर्भर बनायचे म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की मी सगळ्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी सोडणार हम्म. आणि मला जे पाहिजे तेच करणार. हम्म. ह्याला आत्मनिर्भर बनणं असं मला तरी नाही नाही, वाटत. रिस्पॉन्सिबिलिटी झगडून फ्रीडम नको. येस, आता तुम्ही जर एखाद्या आजकालच्या मुलींबद्दल जर बोलायचं म्हटलं ना की मला आत्मनिर्भर बनायचंय, हम्म. मी नाही घरातली कामं करणार. कोण म्हणलं घरातली कामं करणारा आत्मनिर्भर नसतो? हम्म. किंवा मुलांबद्दल पण मला सांगायचंय हम्म. की घरातली कामं करणं हम्म. हे फक्त मुलींचंच काम का असावं? हम्म. तुम्ही पण तुमचे लाईफ स्किल शिका ना. ते बरोबर आहे. हे तुमच्यासाठी लाईफ पण स्किल आहे. येस, हे लाईफ स्किल्स आहेत, हम्म. ते शिकले पाहिजेत. हम्म. आणि हे सगळं करून मग तुम्ही आत्मनिर्भर बना ना. जे हम्म. काही येतं ते करा. आता आत्मनिर्भर म्हणजे काय, फिरायला जाणं, मला फ्रीडम देणं, हम्म. नाईट आउटला जाणं, याच गोष्टी नसतात. तर हम्म. यामध्ये आहे की सगळ्या कुटुंबाची स्वतःहून जबाबदारी घेणं, घेणं. हे सुद्धा एक आत्मनिर्भर होणं अगदी आहे. बरोबर. तुमच्या घरात कोणी नाहीये, बघणारं मोठं कुठेतरी गावाला गेलं, तुमचा नवरा गावाला गेलाय, जे काही तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेताय अगदी कॉन्फिडेंटली, त्याला आत्मनिर्भर म्हणणं असं म्हणू Yes. शकतो. डिफेन्स मध्ये म्हणाल ना, तर हे आत्मनिर्भर बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्या ट्रेनिंगची गरजच नाहीये. ऑटोमॅटिकली मी हे शिकत गेलीये. डिफेन्स पर्सनलच्या वाईफ पण बघा तुम्ही. हो. हम्म. डिफेन्स मध्ये जर समजा एखादी शिकलेली खूप खूप एज्युकेटेड बाई आहे, तिने लग्न केलं, ती सुद्धा तितकीच आत्मनिर्भर असते. आणि एखादी गावंडळ खेड्यामधली बाई आहे, ती गेल्यानंतर ती सुद्धा तितकीच आत्मनिर्भर होते, कारण तिच्यावरती जबाबदारी पडते. आणि आत्मनिर्भर होण्यासाठी जर एखादी गृहिणी आहे, साधी सोपी आहे, तिला काही फार अपेक्षा नाहीयेत, पण तिला स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर बनायचं असेल ना, तर घरच्यांचा सुद्धा तितकाच सपोर्ट असणं महत्वाचं आहे. माझ्या नवऱ्याने मला कुठलाही करताना मला म्हणाला होता, हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास आहे, फक्त जे करतेस ते मला सांगून कर. किंवा माझे सासू सासरे सुद्धा ते म्हणतात की ठीक आहे, तू चांगलं करतेस, ते एकदा आमच्या कानावर घाल बरं का, तू हे करतेस. हा सपोर्ट असणं सुद्धा महत्वाचं आहे. पण तर तेच माझा नवरा मला बोलला, तुला काय जमतंय का, तुला जमणार आहेस का, तू हे करायला चालली. अरे तिथंच मरतो ना तिचा कॉन्फिडन्स. त्यानंतर किंवा घरातले म्हणाले, किंवा नवऱ्याने ओव्हर पॅम्पर केलं बायकोला, नाही हा तुला नाही जमणार. आता उदाहरण देते, एक फॅमिली होती आमच्या इथे नेव्हीत असताना. 3 महिने त्याचा कोर्स असायचा. त्यावेळी तो तिला 3 महिन्याचं सगळं सामान भरून द्यायचा आणि कोर्सवर जायचा, कारण तिला बाहेर पडायला नको. पण माझ्याकडे उलटी परिस्थिती होती की माझा नवरा बिंदास जायचा, मी सगळ्या गोष्टी मॅनेज करायचे. त्याला म्हणतात आत्मनिर्भर होणं. सगळ्याच मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये मी पोहोचले. बरोबर. मग याचं माझ्या मते आत्मनिर्भर होणं, मग स्त्री असो पुरुष असो, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून जर तुम्हाला तुमच्या मनाचं करायचं काही फ्रीडम मिळत असेल, तर ते आत्मनिर्भर होणार. उगाच फक्त सगळं मी सोडून दिलं आणि मी चालले इकडे, असं म्हणणं म्हणजे आत्मनिर्भर नाही. जोडून राहा, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पाळत पाळत या करणं. म्हणजे अगदी नाही की मीच सगळं करणार असं नाही. हळूहळू घरातल्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि तुम्हाला जे हवं ते जसं जमेल तसं करा. अगदी बरोबर. आणि मला हे खूप आवडलं की आत्मनिर्भर होणं म्हणजे जबाबदाऱ्या कमी होणं असं नसतं, जबाबदाऱ्या घेणं आणि प्लस मला हवं ते खाणं, तिथं जाणं, ती कपडे घालणं, हे चिन्ह आहे. पण त्यासोबत माझ्यावर जबाबदाऱ्या त्या पण मी पार पाडल्या पाहिजे. मला तर हे पटतच नाही की मला पाहिजे ते कपडे घालून देणं म्हणजे आत्मनिर्भर होणं असं नाहीये. याचा अर्थ खूप वेगळा आहे. तुम्ही स्वतः अजून काय करू शकता ज्याने तुमचं कुटुंब आणि तुम्ही खुश राहणार आहे, हे जास्त आणि असे विचार करणं खूप कमी लोक आहेत. कारण की
इंटरनेटनं खूप लोकांना ही बरोबर चुकीची आहे. व्याख्या हो. दिलेली आहे की मग हे टॉक्झिक आहे किंवा हे आहे, हम्म. पण आपण एक वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर, आता मी 29 आहे, होईल मी 29चा सप्टेंबरमध्ये, तर नंतर कळतं की इट मेक सेन्स. म्हणजे हो. ती सर मॅच्युरिटी येते हा तुमच्यामध्ये की तेव्हा. सळसळतं रक्त असताना आपण रिबेलियन असतो नाही का, हे काय, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. नंतर कळतं की प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या पार पडणं हेच प्रेमाचं प्रतीक पण असतं, बरोबर की आहे. बाबा त्यांना हो. प्रेम पण वाढतं. हो. तर आता प्रेमावरूनच माझा असा प्रश्न आहे तुम्हाला, की तुमचं काय आहे, लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? माझं लव्ह मॅरेज आहे. अरे. आणि कदाचित हम्म, इथं कोणाला सांगितलं तर पटणारच हम्म, नाहीये. माझा नवरा डिफेन्समध्ये. हम्म, त्याने ज्या वर्षी जॉईन केलं त्याच हम्म. वर्षी मला प्रपोज केलं. बर. मी हो म्हणाले. हम्म, पण प्रपोज केलं, पण तो गेला. हम्म, त्याच्या ट्रेनिंगला गेला. मी एकतर तेव्हा गावी राहायचे. मी सांगोल्याची आहे, बर. पंढरपूर जवळ. हम्म, तर त्यामुळे 4 वर्ष आम्ही भेटलोच नाही. हम्म. त्यातले वर्षभर तर आमचा फोन नाही, काही नाही, काही नाही. हा? कारण ट्रेनिंग खूप स्ट्रिक्ट होतं. तिथून फक्त एकदाच फोन करायला अलाउड होतं. हा, मग तो आईला फोन करायचा. मग हा, माझा नंबर आमच्याकडे, आणि माझ्या काळात साधा टेलिफोन नव्हता घरी. मोबाईल हा, तर लांबचीच गोष्ट आहे. हा. म्हणजे मला वाटतं ग्रॅज्युएशनला सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे फोन आला. हम्म. तो पण तो मग 4 नोकियाचा वर्षात छोटा. तुम्ही कॉन्टॅक्ट कसं केला की कसं? नाही, आम्ही पहिले 2 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. हम्म, मग कसा तरी एकदा त्याने चोरून त्यांना बाहेर सोडलं होतं हम्म, ट्रेनिंगमधून. त्यावेळी मला एक कॉल माझ्या मैत्रिणीच्या टेलिफोनवर केला होता, कारण आम्ही भेटल्यावर मी तिला नंबर दिलता त्याला, हम्म, की कर बाबा, मी असलं तर असले, हम्म, नसले तर बघू आपण हम्म, म्हणून. त्यावेळी आम्ही बोललो. परत मग आम्ही एकदा भेटलो, ते हम्म, पण एक नातेवाईकांचं लग्न होतं हम्म, त्याच्यामध्ये भेटलो. हम्म. आणि मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की चला, म्हणजे तू अजून पण आहेस ना, हा, कारण कारण हे आजकालच्या जगात भरलं असतं. 2 दिवस रिप्लाय नाही केलं तर माणूस म्हणतात ही मस्ट हॅव मूव्ड ऑन. आणि हे 4 वर्ष तुम्ही हे कसं? म्हणजे माहित नाही का. हम्म, आणि त्यावेळी मी हा पण विचार करायचे की अरे, तो मला आठवत असेल ना, हा, म्हणजे मी त्याला हा, विसरला तर नाही ना. हा, पण आम्ही दोघं एकमेकांबद्दल असाच विचार हा, करत होतो, हा. कारण ऑब्व्हियस आहे यार, 2 वर्ष तुम्ही बोललाच नाही हम्म, एकमेकांसोबत. आणि फक्त वाटतंय कुठंतरी की आहे बाबा. हम्म, आणि मला काय, गावाकडं ग्रॅज्युएशन झालं की लगेच तुम्हाला आता चला लग्न करू हम्म, वगैरे चाललंच असतं हम्म, तुमचं. आम्ही भेटलो, मग त्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला की चला आता मी हम्म. आत्मविश्वासाने जे कुठलं स्थळ मिळेल त्याला नाही म्हणू नाही शकते. शकते. पण घरी सांगायचं डेअरिंग होत नव्हतं, कारण ग्रॅज्युएशन झाल्यावर त्याने घरी सांगितलं त्याला मारतील की अरे, हम्म, एवढं लहान आहे, ह्याला काय हम्म, लगेच लग्न करायचं म्हणून. हम्म. मग त्याच्यानंतर ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा आम्ही टेलिफोनवर बोलायला लागलो माझ्या मैत्रिणीच्या. बर. आणि मग त्याच्यानंतर मग पत्र पाठवणं हे सुद्धा पत्र झालंय. पाठवले. कारण फोनवर तेवढं बोलता नाही यायचं, हा, सो मग पत्रातनं जे पाहिजे तसं हा, बोलता यायचं. हा. आणि म्हणून म्हणते आम्ही मग 9 ती जी वर्ष. मजा आहे ती आता चॅट आणि कॉलर खरंच नाही ना, नाहीये, नाही ना. खरंच नाही. ज्यावेळी आम्हाला तो ऍक्सेस आला ना, हम्म, मला वाटतं मी इन्फोसिसमध्ये होते. त्यावेळी आम्हाला तो टेक्स्ट मेसेज, त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं, हम्म, टेक्स्ट मेसेज करायचो ना, हम्म, त्यावेळी मग जरा जरा भांडण पण व्हायला लागली, हम्म, कारण कॉन्टॅक्ट वाढला ना. अगदी हम्म, रोज आम्ही बोलणार रात्री फोनवर, हम्म. मग अरे तू केलाच का नाही फोन वगैरे. आणि तो विश्वास वाढतो जेव्हा माणूस हो. एक विश्वास ठेवतो ना, की हो. नाही. आणि ते एकदम बरोबर बोलला तुम्ही, की जेव्हा जास्त कॉन्टॅक्ट येतो ना तेव्हा तो होतो. आणि मग त्यानंतर कसं प्रोसीड झालं पुढे लग्नाकडे? मग त्याच्यानंतर मग नंतर मी पुण्यात जॉबला आले, मग हम्म, त्यामुळं तो सुट्टीला यायचा 6 हम्म, महिन्यांनी, तेव्हा ऍटलिस्ट आम्ही कधीतरी भेटायचो. हम्म, आणि मग घरी सांगितलं, मग हम्म, घरच्यांनी हो म्हणाले. हम्म, मग आमचं लग्न ठरलं. हम्म. लग्न ठरल्यानंतर पण 4 वर्षांनी लग्न झालं. बर. असं पहिले 2 वर्ष, परत वर्षभराने मी पुण्यात आले. हम्म, 1-1.5 वर्षांनी घरी सांगितलं, त्याचा पण मोठा किस्साच आहे. हम्म. कारण एवढं आता आईला एवढ्या सुट्टीला या आणि अशी गोष्ट सांगा, मग ते हो, जरासं बरोबर. नाही का. पण त्याची आई मला खूप चांगलं ओळखायची, त्यामुळे त्यांना माहिती होतं आणि की ते पण तुमच्याच गावचे होते? हो, हो, हो. हा. मग त्यामुळं मग त्यांना माहिती होतं की चला, नाही ते आणि पुण्यात राहायचे मग पण. लव्ह स्टोरी कम्प्लीट किती वर्ष झाली? 9 वर्ष. आई ग. 9 वर्ष झालं. आणि मग त्यानंतर 4 वर्ष, लग्नाच्या 4 वर्ष आधी लग्न जमलं होतं. पण आम्ही करत नव्हतो, कारण वय नव्हतं ना त्याचं. हम्म, म्हणजे आता ग्रॅज्युएशन झालं म्हणून लगेच कोणी लग्न करतं का, जॉब हम्म, मिळाला हम्म, म्हणून. मग 4 वर्ष थांबलो, तोवर मी पुण्यात जॉब केला. हम्म, आणि त्यामध्ये मग आम्ही 6-6 महिन्यांनी भेटायचो हम्म, आणि फोनवर बोलणं व्हायचं. हम्म, हम्म. मग लग्न झाल्यावर आम्ही डिसिजन घेतला की खूप झालं आता. हम्म, आता मी जॉब सोडते. हम्म. आणि मग आम्ही म्हणजे तुम्ही लग्नाआधी पण एकमेकाच्या एवढ्या सहवासात नव्हता, हो. आणि लग्नानंतरही ते नेवीत असताना काही तुम्हाला पूर्ण वेळ देता येत नसणार आहे, तरी नाही. पण आपल्या नवऱ्याचा किंवा आपल्या पार्टनरचा, सोबतीचा आपल्याला एवढा वेळ नाही मिळतोय, तरी पण तेवढंच प्रेम, तेवढीच लॉयल्टी आणि तेवढीच आत्मीयता त्या नात्याबद्दल कशी येते?
खरं सांगायचं तर आधी इतकं आम्ही लांब राहिलो होतो ना, की जे मिळत होतं ते थोडंसं हा बरं आहे बाबा, हे तरी पत्र बरं आहे मिळालं ना. हा. येस, म्हणजे हे खूप चांगलं आहे. हम्म. त्यात पण म्हणजे लग्न झाल्यावर पण जवळपास 1.5 वर्ष त्याचं सेलिंग तो शिपवर होता. हम्म. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की इंडियन नेव्हीमध्ये जे असतात ते कंटिन्यू शिपवर असतात. असं नसतं. हम्म. एक 2 ते 3 वर्ष, मॅक्सिमम 5 वर्ष शिपवर राहावं लागतं. बाकी बेसवर सुद्धा खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. हम्म. आणि मग एक लग्न झाल्यावर 1.5 वर्ष तो शिपवर होता. मग सारखं सेलिंग जाणार. कधी कधी तर तो जायचा आणि फोन करायचा की आता मी 15 दिवस येणार नाही. नाही का? हे सुद्धा झालेलं आहे. आणि याची कल्पना मला त्यांनी आधीच दिली होती हम्म. की हे बघ, हे असं असं आहे. माझी पहिली प्रायोरिटी ही माझ्या कामाला आहे, कारण वा. मी तसा बॉन्ड साईन केलाय. हम्म. या कबुलीवर मी त्याने प्रपोज केल्यावर हो म्हणाले होते, कारण त्यांनी मला आधी ते सांगितलं होतं हम्म. की असं आहे. हम्म. तर बघ, पण प्रेम असतं ना ते. मी हम्म. म्हणलं की नाही, चालेल मला. हम्म. आणि मला परत माहिती होतं, मनाची तयारी होती, त्यामुळे फार नाही त्रास झाला आणि या मे बी जेव्हा गोष्टीचा. पैसा परिस्थिती लोक हे तुमच्या नात्याच्या अनुकूल नसतात तेव्हा प्रेमच तारून नेतं की एकमेकाबद्दलचं असणार हो. प्रेम. तर मग आता लग्न झालंय माझं नुकतंच 6 महिने झाले लग्न झालं. आणि तुम्ही तर एवढ्या एक्सपिरियन्सेस मधून गेलेला आहे. आम्ही दोघं, प्रणती असो मी असो, आम्ही पण ड्रीमर आहे, अम्बिशियस आहे दोघं. तर मग काय वाटतंय की लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या वाढतात फक्त, का प्रेम पण वाढतंय, का दोन्ही वाढतंय, कसं काय काय बदल होतोय लग्न झाल्यावरती? हे बघ, आता म्हणायला गेलं ना तर हम्म. मी एक गोष्ट खूप ऐकतेय. हम्म. म्हणजे मला त्याचा खूप आश्चर्य वाटतं की असं कसं काय कोणी विचार करू शकतं. हम्म. आजकाल मी हे खूप ऐकते की मुलींच्या अपेक्षा वाढल्यात. हम्म. बरं, मुलींच्या अपेक्षा लग्नाच्या आधी ह्या असतात, किंवा मुलींच्या आई वडिलांच्या अपेक्षा ह्या असतात हम्म. की मुलाचा फ्लॅट पाहिजे, हम्म. किंवा मुलाच्याकडं व्यवस्थित जॉब पाहिजे, किंवा तो कुठेतरी छान सेटल झालेला हम्म. असला पाहिजे. जेव्हा या बेसिसवर लग्न होतं ना, त्यावेळी मला वाटतं की पुढे जाऊन मग ते जबाबदारी किंवा त्या अपेक्षांचं ओझं वाटायला लागतं. हो. समजा आता तुम्ही तशीच अपेक्षा ठेवून लग्न केलं, तुम्हाला तसा मुलगा मिळाला पण. हम्म. पण मला नाही वाटत की ते प्रेम त्यामध्ये आहे. पण याच्याच Deal आहे तो. उलट हम्म. तुम्ही म्हणता ना मुली, म्हणजे आजकाल मी मुलींबद्दल बोलते, सगळ्याच मुली असं नाहीत असं नाही. पण तुम्ही जर म्हणताय की आम्ही आता काय म्हणतात, आम्हाला फ्रीडम पाहिजे, आम्हाला इंडिपेंडन्स पाहिजे वगैरे वगैरे, आम्ही जॉब करणार वगैरे, पण ज्यावेळी लग्नाची वेळ येते त्यावेळी तुम्ही त्याच्यावर सगळी जबाबदारी कसं काय टाकून मोकळे होता की त्याचा फ्लॅट असला पाहिजे. हम्म. तुम्ही या बेसिसवर का लग्न करत नाही की ठीक आहे, तुझं हे असं फायनान्शियल गोल्स आहेत ना, हम्म. तुला जर वाटतंय की आपण मिळून करू ना, आपण करू एवढं म्हणलं येस, तरी इनफ आहे. हे इनफ आहे. हम्म. आमचं लग्न ज्यावेळी होणार होतं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं, बघ असं असं आहे, बघ तुलाच पटतंय का सांग. मी म्हणलं मी पण करेन की तिकडे येऊन काहीतरी करू आपण. या लाईनवर आमचं लग्न झालं. आणि वा. मला वाटतं जेव्हा हे दोघांमध्ये लग्नाच्या आधी होतं ना, मग ते अरेंज मॅरेज असो Yes. नाहीतर लव्ह मॅरेज असो, येस. त्या जबाबदाऱ्यांमधनं पण प्रेम वाढतं. कारण वाढतं. एक वाटतं की अरे तो मला तसं म्हणला होता, किंवा ती मला म्हणाली होती की मी पण आहे. हे खूप महत्वाचं मी आहे. आहे हे खूप गरजेचं आहे. येस, आता समजा नाही त्याच्याकडे फ्लॅट, तो रेंटवर राहतोय, दोघं मिळून करा ना. आणि तुम्ही ती हीच मजा आहे अपेक्षा, ना. येस, हा. त्यातून तुम्हाला एक, इथं पण तुम्ही एक आत्मनिर्भर होता की आम्ही दोघांनी मिळून केलंय. घेतला. जर तुम्ही आधीच तिथं गेला तर मग ती मजा नाहीये त्याच्यात. नाहीये. दोघांनी आणि मे मिळून बी जर करण्यात तुमचं मजा. लग्न जर त्याच गोष्टीवरती ठरलं असेल की त्याच्याकडे हे आहे का, हे आहे का, हे आहे का, हम्म. तर तो मुलगा तुम्हाला प्रेमानेच वागवेल ह्याची मी गॅरंटी काय? तेच, येस, ते वाक्य मला मगाशी सुचलं नाही. ते प्रेम तुम्हाला त्या घरात मिळेलच असं नाही. तू या बेसिसवर आली आहेस ना, एक डायरेक्ट जरी कोणी नाही बोललं तरी एक ते मनात Mentality राहणार असतं. ना. येस, ते मनात असतं. त्यापेक्षा तुम्ही म्हणा ठीक आहे, तुझ्याकडे एवढं आहे ना, तुझे एवढे टार्गेट आहेत ना, मिळून करू. आपल्याला घर घ्यायचं ना, मी रिअलिस्टिक राहू पण आहे. शकतो. हा. येस, आणि ह्यामध्ये मला असं वाटतंय थोडस टॉपिकला धरूनच अजून एक गोष्ट विचारायची, आणि तुम्हाला बराच अनुभव असेल रिलेटेड, की बऱ्याच मुलींची ह्या इच्छा नाहीयेत. म्हणजे मी जेवढ्या माझ्या मैत्रिणींना बघतो ना, की मला चांगला फ्लॅट पाहिजे आणि मला चांगलं मुलगा असा पाहिजे, वेल अर्नर, त्यांना आहे ना, त्यांनी एवढ्या चुकीचे निर्णय आयुष्यात घेतलेत किंवा एवढे फसवले गेलेत ना, की त्यांना फक्त चांगला मुलगा पाहिजे. की पण एका लिमिट नंतर, एका पिरियड नंतर घरच्यांनी सांगितलं की असं असं पाहिजे. तर मला वाटतं की इथं मुलींनी थोडंसं इंटरव्ह्यू केलं की नाही पप्पा, की तुम्ही मला आतापर्यंत शिकवलंय ना, बरोबर. तर आम्ही दोघं मिळून करू. आणि तेव्हा तो जो मुलाला कॉन्फिडन्स येतो ना, एक पुरुष म्हणून मी इथं सांगतो की ताई जी बोलली ते खूप गरजेचं आहे, की हातभार लावू नाही तर नाही लावू स्त्रीनं आपल्याला, पण ती फक्त म्हणते ना आपण करू, तर ते खूप बळ येतं. कारण की लग्न झाल्यावर तुम्ही एक टीम असता आणि विरुद्ध जग असतं. उर्मिला ताई पण त्याच्या पॉडकास्टमध्ये हे बोलले की आपण दोघं वर्सेस जग आहे, जे आम्ही बरोबर. दोघं नाही एकमेकांसोबत एका विरुद्ध.
आता लग्न होतं त्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की प्रेमही वाढतंय, जबाबदारी वाढतात, मग येतात मुलं बाळ. आता मुलं बाळांनंतर काय फरक पडतो आयुष्यात आणि किती गोष्टी ट्रान्झिशन घेतात, मग प्रायोरिटीज कशा चेंज होतात? होतात. आता मी मगाशी काय म्हणाले की हम्म. ज्यावेळी माझा मोठा मुलगा ज्यावेळी मला झाला, हम्म. खरं तर त्यावेळी माझ्या नवऱ्याकडं त्यांनी मला आधी सांगितलं होतं की माझी पहिली प्रायोरिटी मग मूल झाल्यावर सुद्धा माझ्या जॉबला आहे, कारण मी तसं साईन केलेलं असतं त्या लोकांनी, आणि त्यामुळे मला देशाप्रती ऑप्शनच येस नव्हता. येस. पण मी माझ्या मुलाला सांभाळ. पण मी तुला हे सुद्धा बोलले की ज्यावेळी आम्हाला मुलगी झाली त्यावेळी माझ्या मुलाची जबाबदारी, आम्ही रिटायरमेंट घेऊन आलो, माझ्या पहिल्यांदा मुलाची जबाबदारी पूर्ण माझ्या नवऱ्याने घेतली आणि हो. त्यानं त्याचं प्रॉमिस पाळलं हो. की तू आता हे करतेस, माझ्यावर वेळ आली तर मी करेन. हम्म. आणि आता सुद्धा बऱ्याचदा असं होतं की मला माझ्या टीमसाठी टीम सोबत बसून स्टुडिओमध्ये बसून काम करायला लागतं. माझा नवरा वर्क फ्रॉम होम करू शकतो, हो. तर मला वाटतं की आता तो पण त्याची जबाबदारी पार पाडतोय. बरोबर त्यामुळं आहे. मला वाटतं लग्न झाल्यावर ज्यावेळी मूल होतं, आईच्या आयुष्यात भयंकर फरक होतो. हो. कारण बऱ्याच गोष्टी असतात, मग हम्म. तिच्या शरीरात असेल, हो. तिचं बाळ सांभाळण्याचं असो, तिला पहिले वर्षभर तरी 70% आईलाच वेळ द्यावा लागतो बाळासाठी. पण उरलेला जो 30% वेळ आहे तो ती जबाबदारी आहे ती वडिलांनी घेतली पाहिजे, तिच्या हो. बाबांनी. हो. मग तुमच्या घरामध्ये हे बघ, आपल्या इथं कसं आहे, सगळं बाईनच केलं पाहिजे अशी एक मेंटॅलिटी हळूहळू ती बदलतीये. बदलते. पण ती तुम्ही जितकी ती ऍक्सेप्ट कराल लवकर तितकं तुम्ही सुखी व्हाल. हो. कारण लग्न झाल्यावर पहिले 1.5 वर्ष ठीक असतं, बाळ झाल्यावर जरा अवघड जातं. आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी वाटून घेतली पाहिजेत कामं. आणि ते आम्ही केलं आणि ते पाळलं पण पाहिजे अगदी तसं. Yes. सुरुवातीला आपण म्हणतो मी करेन, पण नंतर ज्यावेळी करायची वेळ येते त्यावेळी बॅकआउट पण केलं जातं, कधी आईकडून कधी बाबांकडून, आणि मग त्या गोष्टी बदलतात. Yes. बरोबर. आपण आता मागासपासून मी तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट मला जाणवली की तुम्ही एकमेकासोबत बोलताना खूप क्लिअर होता की आपल्याला हे असं करायचं, आपल्याला ही जबाबदारी पार पाडायची, थोडे दिवस तू थांब मी करतो, मी थांबतो तू कर. हे बोललं जातं ना तेव्हा गैरसमज खूप टाळतात. म्हणजे की आपण म्हणतो ना की हा मी नाही बोलले पण तुला कळायला पाहिजे होतं, ह्याच्यामुळे पण खूप वाद होतात किंवा नात्यांमध्ये गैरसमज होतात. तर नात्यांमध्ये, ह्या सगळ्या फॅमिलीमध्ये, कुठल्याही नात्यामध्ये संवाद किती महत्वाचा? खूप महत्वाचं आहे. आता इथं मी मगाशीपासून सांगितलं की माझे नवरा आणि मी खूप क्लिअर बोलतो. मला जर वाटलं की तू हे करतोयस ते चुकीचं आहे, आमच्यामध्ये ज्यावेळी कुठलाही डिसिजन घ्यायचा असो, लहान असो मोठा असो, मुलांच्या बाबतीत असो, आम्ही मिळून घेतो. कधी कधी आई वडील असतील, म्हणजे त्याचे आई वडील असतील तर त्यांना इन्व्हॉल्व्ह करतो, पण आम्ही मिळून घेतलेला असतो डिसिजन. पण कधी कधी नाहीच पटलं आमचं, तर मला पटेपर्यंत तो म्हणतो ओके ठीक आहे, तुला पटतंय तर, म्हणजे तो काही लगेच रुसून बसणार नाही किंवा चिडणार नाही. जोर तुला पटत नाही तोवर आपण नको करूयात, असा डिसिजन येतो. पण ज्यावेळी इतर नात्यांबद्दल बोलतो ना, तिथं सुद्धा संवाद खूप महत्वाचा आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर आई आणि मुलीचं नातं. माझे वडील मी खूप लहान असताना वारले आणि माझी आई 3री शिकलेली आहे. येस. मग त्यानंतर मी सगळ्यात लहान, माझ्या बहिणींची लग्न झाली आणि मला वाटत होतं की मला आईला सोडूनच नाही जायचं. जरी इकडे मला उत्कर्षने प्रपोज केलं होतं तरी पण वाटायचं की नाही, मी आईला सोडून जाणार नाही. लग्नाच्या वेळी पण मला खूप वाईट वाटत होतं की मी आईसोबत राहणार. भाऊ होता मला, पण कुठेतरी वाटतं ना, एक आईचं माझं एक बॉन्डिंग झालं होतं. त्यावेळी मी ज्यावेळी कॉलेजमध्ये जायचे, आमचं कॉलेज जरा असं बाहेर होतं, त्यावेळी आईला बरेच जण सांगायचे कशाला पोरीला शिकवतीयस, बाकीच्या मुली नाही शिकल्या एवढ्या, पण हिला का शिकवतीयस एवढं, तुला माहितीये शिकलेले वाया जातात, काय माहिती आजकाल पोरी नीट वागत नाहीत वगैरे वगैरे. आईला ते बर्डन यायचं. पण माझी एक सवय होती, जे काही कॉलेजमध्ये व्हायचं, रोज काय व्हायचं, मी आईसोबत येऊन शेअर करायचं की आई अगं आज असं झालं, मग चुकीचं होऊ दे, काही पण होऊ दे, आई आज असं झालं, आई आज तसं झालं, असंच असतं कॉलेजमध्ये, असंच करतात वगैरे वगैरे. आणि माझ्या आईला काही काही लोक येऊन सांगायचे की नाही तू शिकवू नको, सिनियर कॉलेजला गेलं की मुलं बिघडतात, मुली वाया जातात, काय माहिती थोड्या दिवसांनी ती जाईल कुठेतरी, म्हणजे असं गावाकडे हे चालतं. पण माझ्या आईने मला एका शब्दाने पण काही म्हणाली नाही. आणि मग एकदा माझं ग्रॅज्युएशन, म्हणजे मी 2nd इयरला होते, त्यावेळी आई म्हणाली अगं असं असं म्हणतात. मी म्हणलं मग तू मला काहीच कशी काय बोलली नाही. ती म्हणे मला नाही फरक पडत, कारण माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू मला रोज येऊन सगळं सांगतेस, याचा अर्थ तू काहीच चुकीचं करत नाहीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे होऊ शकलं कारण आमच्या दोघींमध्ये तो संवाद पहिल्यापासून होता. 3री शिकलेली आहे, पण माझ्या आईने मला समजून घेतलं आणि मी जे सांगायचे एका मैत्रिणीप्रमाणे ती छान ऐकायची. कारण तिला पण ते जे जगली नाही ना ती आयुष्य, शाळेतलं कॉलेजमधलं, ते तिला खूप आवडायचं ऐकायला. आणि आता हे तर आई आणि मुलीचं झालं, पण सासू मधलं किंवा सासू आणि सून असेल
जेव्हा तुमची सासू तुमच्यासाठी काही चांगलं करते ना, ती कृतज्ञता व्यक्त करणं पण महत्वाचं आहे. मग तो 2 शब्दांचा संवाद Yes, असतो. yes. थँक्यू वर काय एवढं म्हणणं. मला आठवतंय माझ्या सासूबाई म्हणजे अगदी मी म्हणत नाही की माझ्या कामामध्ये मला मदत करतात, पण ज्यावेळी मला गरज असते ना, त्या कधीच म्हणत नाहीत की नाही मला जमणार. एकदा मला आठवतंय की मला आता आधी तरी ठीक होतं. आता मला बऱ्याच इव्हेंट्सला 2-2 दिवस बाहेर जायला लागतं. तर त्या म्हणतात, "ठीक आहे, तू जा, मी मुलांना बघते." कारण रात्रीचं मुलांसोबत थांबणं वगैरे हे गरजेचं आहे. मग त्यावेळी तुम्ही आल्यावर एकदा म्हणा, "थँक्यू बरं का." हे सुद्धा त्यांना इतकं प्रेरित करून जातं आणि हा संवाद सुद्धा खूप महत्वाचा आहे. तेव्हा तुम्ही आत्ता तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय. पण ज्यावेळी काहीतरी गडबडलं, तुम्ही तेवढ्याच हक्काने त्यांना म्हणू पण शकता की असं झालंय बरं का. म्हणजे प्रेमाने आणि हक्काने म्हणू शकता, कारण तुमच्यामध्ये ते बॉन्डिंग त्या छोट्या छोट्या संवादांनी गोष्टींनी तयार मिळालेलं. झालेलं असतं. आणि माझ्या सासूबाई माझ्यासोबत जसं की जास्त राहिल्या नाहीत, पण आता आम्ही एकत्र राहतोय. त्या पुण्यातच असतात, पण येऊन जाऊन असतात. पण जे काही 2-3 महिने माझ्याकडे येतात त्यावेळी छोटे मोठे संवाद करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला वाटलं की असं बरं का, नाही आपण असं करूयात बरं का, हे म्हणणं सुद्धा गरजेचं आहे. किंवा तुम्हाला जर त्यांची एखादी गोष्ट पटली तर तिथं कृतज्ञता किंवा अप्रिसिएशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे मग त्यांनाही वाटतं की चांगली आहे बरं का पोरगी. बरोबर मी एक सांगतेय, अगदी बरोबर एक सासू सुनेचा अगदी संवाद. बरोबर. असंच सगळ्या नात्यांमध्ये हे छोटे मोठे संवाद, की जे सुसंवाद असणं कुणीतरी गरजेचं आहे. आपल्यासाठी काहीतरी केलंय त्याच्याबद्दल त्याला थँक्यू किंवा अप्रिशिएट Yes. करणं एवढं अंडररेटेड आहे की उदाहरणार्थ आपली आई आपल्याला जन्मभर खायला घालते. हम्म. आईला विचारावं लागतं भैया मीठ बरोबर आहे का, ओके झाले का, तर मग बरोबर. हे नंतर कळतं आयुष्यात मोठं झालं कारण नाही ह्या प्रत्येक म्हणजे इव्हन आपण जपान सारख्या देशाकडे बघितलं ना तर ते प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहेत. की मी त्यांच्यासाठी कोणी डोअर ओपन केलं किंवा आईनं त्यांना काहीतरी खायला दिलं तर ते थँक्यू म्हणतील, मान खाली घालतील. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या लोकांना ते कार्य करायला प्रेरित करतात. आणि तुमच्या बोलण्यातून अजून एक गोष्ट आली की काय चुकलं की आपला पहिला हे असतो, हम्म. पण तो बोलायचा अधिकार कधी तर चांगला असताना आपण बोलत असला बरोबर तर. बरोबर. येस. आणि अजून एक आहे आपल्यात, आता तू म्हणाला की आपल्यात आईवर, आता बघ ना, आईचा वाढदिवस असेल तर स्टेटस ठेवतील, पण आईला विश किती जण करतात. बरोबर. कारण आपल्यात ते असतं. म्हणजे आता मी 90s किड हे एक नवीन हो. आता ऐकलंय की हो. 90s किड, मी पण त्याच फेज मधली. हो. त्यावेळी आपण कितीदा आईला आय लव्ह यू म्हणत हम्म, होतो, हम्म. आपल्या बाबांना म्हणत होतो, किंवा आपण पण आता नाही म्हणत आपण, पण आपल्याला ते वाटायचं, आपल्याला आपल्या वागण्यातनं ते त्यांना दिसायचं समजायचं. त्यांना. पण आता फक्त म्हणलं जातं, पण कधी कधी ते वागण्यातून दिसत नाही. वागण्यातनं नाही म्हणजे दिसत. मदर्स डे दिवशी हॅपी मदर्स डे म्हणतो, दुसऱ्या दिवशी आईला बरोबर. म्हणतो तुला काय कळतंय आणि तुला कुठं माहितीये हे असं नसतं. हे बरोबर. चुकीचं. मे बी आपण नाही म्हणलं हॅपी मदर्स डे, हम्म. मे बी आपण पप्पांच्या बर्थडेला पप्पांच्याच खिशातून पैसे आणून पप्पांचा केक कापला, पण तेव्हा प्रेम जास्त होतं. पण आता पप्पांना म्हणते की तुम्हाला नाही करत हो, ह्यात करिअर आहे. मग ह्या हो. गोष्टी आहेत, कधी कधी काही गोष्टी न बोलता आपण जाणवून दिल्या. बरोबर. आणि आपल्याकडे तेव्हा ग्रामर पण आपल्याला माहित नव्हतं एवढं की ह्या गोष्टींना असं म्हणायचंय हम्म. किंवा काय. त्यामुळं आपली पिढी पण मे बी, आता मी 90s आहे, तुम्ही त्या पिढीभोवती रिव्हॉल्व करता की त्यावेळी ना लक्झरी ऑफ ती एक्सप्रेसिंग एव्हरीथिंग वाया तुमचं बोलणं नव्हती ना, त्यामुळे लोक करून दाखवायचे. बरोबर. जसं हे की- हे हा, खूप बरोबर हा, बोललास हा. तू. बरोबर. की करून दाखवायचे. म्हणजे आता जसं हम्म. पप्पांनी बद्या मार दिलाय मला, खूप मारलाय आणि त्यांना कळलं की यार बारक्याला मारायचा की मोठ्याला मारलाय, बारक्याची खोड होती, तर ते खायला घेऊन येणार, ते सॉरी किंवा माझं चुकलं नाही म्हणणार, तर बरोबर. तुला सहलीला Yes. जायचंय ना तू जा. मग हे त्यांचा वे ऑफ एक्सप्रेसिंग होता. आणि आजकाल मला असं वाटतं की माणसं आहेत ना तो वेच बघत नाही, माणसाला काय बोलला हे लय डोक्यात ठेवायची सवय. बरोबर. Yes. मग हे विसरणं किती गरजेचं आहे. एखाद्या वेळेस माणसं रागात बोलून गेला तर ते आपण मनात धरून ठेवतो, हे किती चुकीचं आहे. आणि त्यातून कसं बाहेर आलं पाहिजे. एखादं कोणतरी काहीतरी बोललंय तुम्हाला, घरातलं असो किंवा कोण असो, आणि त्यातून बाहेर. मी शक्यतो माझा स्वभाव असा ना, माझा नवरा पण मला ह्याच्यावरनं बोलतो, तुला जर वाईट वाटलं ना सांग ना तू, पण मी नाही सांगत. मी म्हणते की ठीक आहे, आणि खरंच मी ती गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करते. समजा आता माझ्या सासूबाई जर माझ्या बोलण्याने कुठला एखादा त्रास होणार आहे घरामध्ये सगळं, तर मी नाही बोलणार. ते जाऊ दे ना. आपण काय करतो, ते छोटीशी गोष्ट असते, उदाहरणार्थ नवरा बायकोचंच भांडण झालं, असलं फुटकळ कारण असतं. मी खरं सांगतेय, आता माझा तुझ्या बाबतीत किती झालं मला नाही माहिती, 6 महिने झालेत, असलं फुटकळ कारण असतो, पण आपलं असतो ना, तू असं केलं, तू तुला बरोबर कळलं का नाही मी का? बरोबर. हा. हा, हे आपण तावात भांडतो, आणि अगदी खरं बरोबर. सांगते दुसऱ्या दिवशी आठवत पण नाही की कारण काय होतं हा, हा, भांडणाचं. हा. हे तुला आता जाणवलं नाही, मे बी वर्षांनी हा, वगैरे हा, तुला हे जाणवेल, पण हे खरंच. आणि मला हा. वाटतं हे बऱ्याच नवरा बायकोंमध्ये होतं. कारण मी सगळ्यांच्यात होतं. एका ठिकाणी हा पॉइंट बोलले होते, तर ते म्हणे हो आमचं पण असंच सगळ्यांच्यात होतं, होतं. आम्ही सगळ्यांच्यात. भांडतो आणि आठवतच नाही. हो. हेच तर प्रेम आहे ना, हो. आठवतच नाही की का भांडलं, कारण ते कारण इतकं शुल्लक असतं. आणि पण उगाच दिवस मोठी खराब भांडणं करू. शुल्लक कारणावरूनच होतात.
बरोबर. आणि मोठी भांडणं होण्यासारखे आपण प्रसंग येऊन देत नाही, आपण टाळत जातो ते. हम्म. आणि हे हे मला खूप पटलं. आणि नंतर मग आपल्याला दुसऱ्या दिवशी आठवणार काल का भांडलोय आपण. आणि मग तो एक कोल्ड वॉरचा जो पिरियड असतो ना, आता तो सॉरी का मी सॉरी, मग त्यात पण एक एक मजा असते की हसणं, हो. एखाद्याला माहिती की आपल्या दोघांचं चुकलंय आता. मग हे छोट्या छोट्या गमती असतात आणि त्या अनुभवायच्या असतात. आता मला ह्यातच अजून एक प्रश्न विचारायचा आहे इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे जाताना, की सक्सेसफुल मॅरेजची, सक्सेसफुल नात्याची रेसिपी काय आहे? मी आता सांगितलं तेच. एकतर का नाही, माझा नवरा आहे पहिल्यापासूनच ना सॉरी नाही म्हणत, आणि मला वाटतं सॉरी का नाही म्हणत. पण हळूहळू मी ते घेतलं की तू मगाशी म्हणाला बाबा चुकून मारलं, दुसऱ्या दिवशी फरसाण घेऊन येतील, खाऊ घेऊन येतील बाजारातनं, पण सॉरी नाहीत नाही म्हणणार. म्हणणार. तसंच मलाही ती गोष्ट कळली वर्ष दीड वर्षांनी की हा सॉरी म्हणत नाही, पण दुसऱ्या दिवशी बिहेवियर बदललेलं असतं की मग काहीतरी चला छान काहीतरी आपण जाऊ कुठेतरी, पण सॉरी नाही म्हणत. आणि मी माझ्या नवऱ्याला डिवचायचे की का तू सॉरी का म्हणत नाही, मी तुला सॉरी म्हण. पण या गोष्टीत पण मजा आहे की म्हणजे त्या माणसाचे काही गुण आहेत ना, माहितीये तो चुकीचा आहे, पण त्याला थोडस कॅज्युअली घेऊन तुम्ही विचार करा. पण तो जरी सॉरी नाही म्हणत तरी इतर गोष्टी करतोय ना चांगल्या तुमच्यासाठी, त्या सॉरी म्हणण्याच्या ऐवजी करणं एक असतं की मी का म्हणू सॉरी, करणं असं खूप महत्वाचं आहे हे लोक. येस, करणं खूप महत्वाचं आहे. आणि मी मगाशी पण म्हणले, मी आधी पण एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, मी ही गोष्ट पहिल्यापासून करते. जेव्हा जेव्हा आमच्यात खूप भांडणं होतात, मला माहितीये तो चुकीचा आहे, पण तो ऍक्सेप्ट करत नाही, त्यावेळी मी शांत बसते, 3-4 तास जाऊन देते, आणि त्या म्हणजे ज्यावेळी आपण शांत झालो ना, त्या माणसाने आपल्यासाठी चांगलं केलंय हे आठवतं. वा, हे मी खूप लोकांना सांगितलं. मी इव्हन आमच्यात कधी झालं तर मी सांगतो, जेव्हा वाद वाढतो ना, लवकर आठव आपल्या चांगल्या मेमरीज किंवा चांगलं काय केलं. हे खूप आपण गरजेचं म्हणतो ना ते नंबर मोजायचे, काय गरज उलट गिनती, काही गरज नाहीये. त्या माणसाने तुमच्यासाठी चांगलं केलेलं आठवा, कारण आपण त्यावेळी फक्त त्या बॅड झोनचाच विचार करत असतो की तुम्हाला असं करतो, आणि त्यावेळी खरं सांगते सगळ्या वाईट गोष्टीच आठवतात. हो, पण 1-2 चांगल्या गोष्टी, शांत व्हा, 1-2 चांगल्या गोष्टी आठवा, तुम्हाला बरं आणि वाटेल. पश्चातापापेक्षा कधीही बरं येते. कारण हो. रागाच्या भरात आपल्या मनात नाही ते पण तर्क मांडून आपण मोकळे होतो. बरोबर. Yes. अजून एक गोष्ट असते की, म्हणजे मला माझा मित्र बोलला की लग्नाचं पहिलं वर्ष तू खरा का मी खोटा, तू खरा का मी खरा, हे असतं. दुसरं वर्ष असतं की हा व्यक्ती ती बदलणार नाही, हाय तसा एक्सेप्ट करायचं. तिसरं वर्ष असतं की आम्ही दोघं सेमच आहे, फक्त काही म्हणजे आमच्यातले अंग वेगळे आहेत. आणि चौथ्या वर्षी जेव्हा मूलबाळ किंवा काय होतं ना, तेव्हा त्यांना कळतं की आता आपण एक आहे आणि आपल्याला सगळे एकत्र करायचे. सो पहिली काही वर्ष तुमचं लव्ह मॅरेज असं, अरेंज मॅरेज असं, तुम्ही कंटिन्यू सोबत राहणार आहे. की इतके दिवस नव्हता रिलेशनशिप मध्ये असताना, पण तुम्ही काही 24 तास एकत्र नव्हता. आता तुम्ही 24 तास एकत्र आहे. आता तुम्हाला एकमेकाची खोड माहित होणार आहे, एकमेकाला ट्रिगर पॉईंट्स माहित होणार आहे. सो ह्या गोष्टी होणार आहेत, पण ह्या गोष्टी हॅम्पर होऊन आपण किती अफेक्ट होतो हे खूप गरजेचं असतं. आणि ते खूप भारी मांडलं. आता माझे 2 प्रश्न आहेत की, आता एवढा सगळा तामझाम आहे, स्टुडिओ आहे, युट्यूब आहे, आणि आपली कंपनी म्हणजे मसाल्याचं आणि ह्याचं पण आपण सगळं करतोय, ऑइल प्रोडक्शन करतोय, तर फायनान्स कसं मॅनेज करतोय, फायनान्स कोण मॅनेज करतोय, कारण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मी तुला मगाशी म्हणलं, आमच्या घरात छोटा मोठा कुठला पण डिसिजन असू दे, आम्ही दोघं मिळून घेतो आणि डिस्कस करून घेतो. बऱ्यापैकी आमच्या आवडी निवडी मॅच होतात, कारण आम्ही दोघं पण लहानपणी खूप काही भारी नव्हतं. आपल्या काळात म्हणजे 90च्या काळात तू बघितलं, जी मुलं आहेत ना, त्यांचं बघायला गेलं ना, तू श्रीमंत घरचा असू दे, गरीबा घरचा असू दे, एकाच लेवलवर सगळे होते एका ग्रुपमध्ये. त्यामुळे आमची मेंटॅलिटी कुठेतरी मॅच होते. कुठलाही विचार ज्यावेळी येतो तेव्हा, तरी पण काही पण असू दे, कुठलाही डिसिजन घ्यायचा असतो त्यावेळी आम्ही एकत्र बसतो, डिसाईड करतो. पण मी मगाशी म्हटलं की जर तुम्हाला ग्रो व्हायचंय तर एक स्टेज येते, तिथं तुम्हाला तुमचं काही गोष्टी इतरांवर विश्वास ठेवून सोपवाव्या लागतात. तसंच मी टीम वाढवली. तसंच माझ्या नवऱ्याने पण काही वर्षांनी आता मला जॉईन केले, कारण हा बिझनेस ग्रो होतोय. त्यावेळी आम्ही बसतो, डिसाईड करतो की कुठल्या गोष्टीचं कसं मॅनेजमेंट करायचंय, फायनान्शियल मॅनेजमेंट असो किंवा बाकीच्या कुठल्या पण, हे फक्त डिसाईड करतो. आणि मग बाकीचं ज्या काही गोष्टी आहेत, तो माझा सीए आणि माझा नवरा हे दोघं मिळून मॅनेज करतात. पण मी लूप मध्ये असते की काय चालू आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, नवरा पूर्ण सगळा फायनान्स मॅनेज करतो आणि बायकोला काडीची पण माहिती नसते, कारण जनरली इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये किंवा घ्यायचा नसतो इंटरेस्ट. पण जरी मी पूर्ण जरी बघत नसले तरी मी लूप मध्ये असते, आणि मग ते दोघं जण मॅनेज करतात सगळं. म्हणजे थोडक्यात मला अजून एक म्हणजे अजून सटीक उत्तर हवंय की,
फायनान्शियल गोष्टी म्हणजे आपल्यावर कर्ज किती, आपल्याला किती हो भागवायचं, किती सेव्हिंग करायचं आहे, ह्या गोष्टीचा संवाद नवरा बायको मध्ये होणं किती बरोबर, महत्वाचं खूप महत्वाचं आहे. आहे. कारण असं बऱ्याचदा होतं की नवऱ्याने काहीतरी सेव्हिंग केली, म्हणजे मी एक झालेलं उदाहरण सांगतेय हम्म, की नवऱ्याने काहीतरी फायनान्स सगळं मॅनेज करून ठेवलंय, हम्म, बायकोला काहीच माहिती नाहीये, हम्म. आणि नवऱ्याची डेथ झाली हा आणि तिला काही माहितीच नाही त्याचं. हा हा त्यावेळी मग ती ट्रबल मध्ये असते की हम्म. काय करू, मलाही माहितीच नाही किंवा आणि मग देणं मी आहे कसं कुणाचं तरी. करू, अरे बापरे हे पण होतं का, हम्म, हे लोन आहे का, हम्म, किंवा ही पॉलिसी आहे का. हम्म. हे मी माझ्या डोळ्यांनी खूप जवळच्या व्यक्तीसोबत बघितलंय. त्यामुळं कुठल्याही गोष्टीला तुमची बायको किती पण अडाणी असो, तिला सांगून ठेवा की हो, हे असं असं आहे. आहे. हम्म, आणि हे पण मी फौजमधूनच शिकले. प्रत्येक फौजी त्याचे जे काही सेव्हिंग्ज आहेत, त्याच्यानंतर हो रिटायरमेंट नंतर जे काही इन्कम मिळणार आहे, हे सगळं बायकोला सांगतो. हो बरेच फौजी डायरीमध्ये सगळं लिहून ठेवतात आणि म्हणतात की ही डायरी बाबा, तुला कधी गरज पडली तरी ही वाच. हो. आणि ही गोष्ट मी तिथून पण शिकले, म्हणजे आम्ही दोघं पण. आणि मला वाटते हे सगळ्यांनीच अप्लाय केलं पाहिजे त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये. येस बायकोला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे की हे असं असं आहे बाबा, येस. आणि ते गरज जरी. रिअलिस्टिक अप्रोच पण येतो लाईफकडे हो बघण्याचा, हो. की आपल्या अपेक्षा पण दोघं त्यावेळेनच पुढे मांडतात. आणि बायकोचा पण विश्वास बसतो ना, बसतो. मला पण विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलंय, हम्म. त्यामुळं तिचा ते पण एक प्रेम कॉन्फिडन्स वाढतं आणि वाढतो. जबाबदारी पण बरोबर. येते. येस. हो माझा शेवटचा प्रश्न आहे, जो जो एक सव्वा तास आपण गप्पा मारल्या. मला हा स्पेसिफिक पोस्टर टाकल्यावर एका पोरानं असा आस्क मी क्वेश्चनचा पोल असतो त्यात टाकलेला, की आम्ही बॅचलर आहे, आम्ही व्हिडिओ बघतो आणि पोरांना मी साधं काय केलं, मी चकोल्या चांगल्या करतो, मी डाळ खिचडी चांगली करतो, सगळं चांगलं करतो, पण पोरांना मधनच काय तर कोरमा खायचा आहे किंवा हे खायचंय ते जमत नाही. मग अशा कुठल्या बेसिक गोष्टी आहेत किंवा बेसिक कुठली रेसिपी अशी आहे जी बॅचलर येतात, पोरं रूमवर राहतात आणि करून खाऊ शकतात आणि भारी होऊ शकतात? बेसिक गोष्टी तर बऱ्याच आहेत हम्म, बरं का. हम्म, खरं सांगते तर हम्म, मी मगाशी म्हणाले की मला आपले जे ट्रेडिशनल पारंपरिक गोष्टी आहेत ना, याच्यात खूप कुतूहल आहे. हम्म, मला नेहमी वाटायचं, मी आईला पण विचारायचं ही ट्रेडिशन अशीच काय आहे, हम्म, आई म्हणायची की मला नाही माहिती, हम्म, हे पहिल्यापासून तुझी आजी करते, हम्म, मी पण करते. मग त्यावेळी मला कुतूहल वाटतं आणि मला वाटतं की तुम्हाला जर इझी काहीतरी चांगलं खायचंय, पौष्टिक खायचंय ना, आपल्या पारंपरिक रेसिपीज खूप सोप्या आहेत. हम्म. कारण या ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत ना, त्या जे काही अवेलेबल आहे त्यातून त्यातून बनवलेल्या आहेत. त्या त्यामुळं सीझनच्या वेळी. त्या गोष्टी तशी तुम्हाला जर पुस्तकं मिळाली, तुम्हाला व्हिडिओज मिळाले तर जरूर करा. हम्म. कारण फक्त मॅगीवर भागत नाही. हम्म. किती दिवस तुम्ही मॅगी खाणार आहात? हम्म. मॅगीमध्ये मसाला टाकला की झालं, पण थोडेसे कष्ट घ्या, अगदी थोडेसे, फार पण नाही बरं का. हम्म. तुम्हाला पोळी चपाती बनवता येत नाही ना, भात घ्या, त्याच्यासोबत डाळ घ्या, आणि इतक्या छान छान भाज्या आहेत ना हो आपल्या हो पारंपरिक, हो. ज्या फक्त एक हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जिन्नसमध्ये तयार होतात. बर. दुसरं म्हणजे हा पण गुण मला डिफेन्स कडनंच मिळालाय. बऱ्याच जणांना असं वाटतं रूमवर राहिलं की आपल्याकडे कुठं सगळी भांडी असतात, असं होतं. हम्म. पण खरं सांगतेय, मी आता एवढ्या वर्ष स्वयंपाकाचा अनुभव आहे, खूप कमी भांड्यांमध्ये सुद्धा आपण खूप चांगला स्वयंपाक करू शकतो. हम्म. हे मला तेव्हा रिअलाइज झालं जेव्हा आमची ट्रान्सफर आली. हम्म. 5 ते 6 भांड्यांमध्ये सुद्धा तुम्ही सगळा स्वयंपाक करू शकता. हम्म. आमची ट्रान्सफर होती अंदमानमध्ये. हम्म. आम्हाला तिथं सांगितलं होतं की हे तुमचं सामान आहे, ते शिपनी जातं आणि त्या शिप्स खूप हळूहळू जातात, त्यांचा नंबर लागायला लागतो सामानाला. सांगितलं होतं की मॅक्सिमम 45 दिवसांनी तुम्हाला सामान मिळणार आहे. हम्म. मला चॅलेंज होतं की तिथं गेल्यावर काय करायचंय, हम्म. सिलेंडर इंडक्शन घेऊ. पण माझा नवरा म्हणला नको काळजी करू, आपण तिथं गेल्यावर परत घेऊ. हम्म. मी फक्त शांत बसले, म्हटलं मला काय लागतं, हम्म. मला एक कढई पाहिजे, 2 पातेली पाहिजेत, एक कुकर पाहिजे, तवा, जेवणासाठी 2 ताटल्या, त्याचाच मी झाकडी म्हणून वापर करेन, आणि बस एवढ्या 5-6 गोष्टी मला लागणार आहेत. हम्म. मी फक्त तेवढ्याच, फ्लाईटमध्ये जायचं होतं, तेवढ्याच सोबत घेतल्या. आम्ही गेलो. आम्ही जवळपास 15 ते 20 दिवस आरामात राहत होतो. हम्म. एक पोळपाडा घेतलं की विषय म्हणजे संपला. रिसोर्सेस हा मग प्रॉब्लेम तेच म्हणते, ज्यावेळी तुम्ही रूम करून राहता ना, त्यावेळी खूप काही भांडी असण्याची गरज नाहीये. नाही. एवढी एक जरा विचार करून घेतली तरी तुम्ही खूप छान छान पदार्थ त्याच्यात सुद्धा करू शकता. येस. आणि आपल्या पारंपरिक रेसिपीज आपल्याला वाटतं की काय जुन्या काळचे लय काय काय असेल त्याच्यात, असं काही नसतं. शिराच घ्या. हा, शिराला काय लागतं, तूप, साखर, रवा, हो. एवढ्या 3 गोष्टी पुरेशा आहेत. येस. उपिटाला कांदा, फोडणीचं साहित्य, बस. हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या गोष्टी आहेत, हम्म. ज्या वापरून आपण खूप चांगले पदार्थ करू शकतो. येस. आणि अजून रेसिपीज बघायचे असतील तर सरिताज channel आहेत किचनला आपलं. फॉलो करा. येस. मागचे जाऊ आम्ही एक 1.25 तास गप्पा मारतोय. खूप काही मला
एक काय म्हणू शकतो की एक संसारात आज आहे मी. त्याबद्दल मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप काही गोष्टी पटल्या आणि खूप म्हणजे एक मला समजलं ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये की तुमच्याकडे थॉटची क्लॅरिटी खूप आहे आणि हे येण्यासाठी ना ते एक ठराविक वर्ष जावे लागतं बरोबर. आणि ठराविक प्रसंगातून जावं लागतं. मला बऱ्याच गोष्टी ताईंबद्दल माहित नव्हत्या की इन्फोसिस, त्यानंतर नेव्हीमध्ये तिकडे दादासोबत, मग त्यानंतर परत इकडे येऊन म्हणजे बऱ्याच शेड्स मला समजल्या तुमच्या आज, की नात्यांसाठी तुमचं डेडिकेशन येट एक तुम्ही ब्लेसिंगनं जरी हे फील्ड मिळालं असेल तुमच्या बहिणीकडून तर तुम्ही हे टिकवून आज इथपर्यंत घेऊन गेला. हो. सो खूप काही गोष्टी तुम्हाला ह्या पॉडकास्ट मधला कोणता पार्ट आवडला तुम्ही नक्की कमेंट करा. अजून तुम्हाला आम्हाला ऐकायची इच्छा असेल आम्ही नक्की पॉडकास्ट करू आणि काय वाटलं कसं वाटलं काय प्रश्न असतील नक्की कळवा, आम्ही ताईंना ते क्वेश्चन फॉरवर्ड करू. ताई एवढा वेळ देऊन तुम्ही आज इथं आलात आणि सौरभ भोसले शोवरती आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. सो मच.